कशासाठी म्हणजे थांबू. नमस्कार मंडळी. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या भेटू आनंदे या कार्यक्रमात आपण सर्व एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर शुभंकर उल्हास गोपटे यांना आपण आमंत्रित केले आहे. आपल्या कवितेतून मनात माझ्या सदा चंद्रमा पौर्णिमेचे चांदणे असे सांगणाऱ्या उल्हास गोपटे यांचे शीतल व्यक्तिमत्व आजची कोजागिरी नक्कीच बहारदार करेल. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र अमर गोपटे आणि मानसकन्या त्रिवेणी कुलकर्णी आहेत. या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. झूम आणि फेसबुकवर उपस्थित शुभंकर, शुभार्थी आणि हितचिंतक यांचेही स्वागत. गोपटे यांच्या पत्नी उषाताई यांना पार्किन्सन्सने गाठले आणि उल्हास गोपटे म्हणजे बाबा 12-13 वर्षापूर्वी आमच्या परिवारात सामील झाले. मंडळाला पहिली देणगी देणारे बाबाच आहेत. त्यानंतरही त्याने अनेक वेळा देणग्या दिल्या. दातृत्व, नैतिकता आणि सचोटीच्या भक्कम पायावर उभे असलेले आचार आणि विचार, संवेदनशीलता, माणसे जोडणे, साहस, क्रिएटिव्हिटी हे सर्व त्यांना वारशाने मिळालेले आहे. अतिशय संपन्न अशा भूतकाळातील व्यक्तींच्या स्मृतीचा दरवळ त्यांच्या मनात अजूनही दरवळत असतो. त्यांनी रेखाटलेल्या व्यक्ती चित्रातून, आठवणीतून तो व्यक्त होत राहतो. पण त्यातच अडकून न राहता वर्तमानातील प्रखर वास्तव ही ते हसतमुखाने स्वीकारतात. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतील पुस्तकांचे त्यांचे वाचन प्रचंड आहे. त्यातून त्यांना कवितेसाठी आपसुकच शब्द मिळतात. आपल्या कवितातून सकारात्मकता ते पेरतात. त्यांचे मेघडंबरी, गहिरे रंग, स्पंदन हे कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. भीम कुलकर्णी, सुधीर मोघे, माधवी वैद्य अशा दिग्गजांनी या संग्रहांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. 3000हून अधिक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. ते म्हणतात, गाड्यांची इंजिने दुरुस्त करून चालती करण्याचा माझा व्यवसाय, पण हे कविता रचनांचे मी सुरू केलेले इंजिन 16 वर्षांनीही मला बंद करणे जमलेले नाही. बाबा, हे इंजिन चालू राहू दे, असेच चालू राहू दे. आमच्या प्रत्येक स्मरणिकेत तुमची प्रेरणादायी कविता आहे आणि पुढेही ते आम्हाला हवी आहे. शरीराने विकलांग असलेल्या अमरला साहित्याचे भान, कवितेचा कान, प्रगल्भ निरोगी मन देण्याचे अतुलनीय काम गोपटे कुटुंबियांनी केले आहे. बाबांचा त्यात मोठा वाटा आहे. अमरला देहदान, नेत्रदान करायचे आहे. अमर आणि उषाताईंचे शुभंकर म्हणून बाबांच्या कामाला तर तोडच नाही. सेवा शुश्रूषा स्त्रियाच चांगल्या करू शकतात हा समज त्यांनी चुकीचा ठरवला. हे पुढे सगळं ह्याच्याबाबत आणखीन आपण प्रश्न विचारताना येईलच. बहुआयामी बाबांचा परिचय थोडक्यात करणे कठीणच आहे. त्यांच्याशी गप्पातूनच त्यांची आणखी ओळख होत राहील. बाबा, तुमच्या स्वभावात कणखरता, संवेदनशीलता हे दोन्ही आहेत. शंकर सांबार असो की सेनापती बापट, त्यांची व्यक्तिचित्रे तुम्ही तेवढ्याच आत्मीयतेने रेखाटता. तुमच्या स्मृतिगंध पुस्तकातून तुमचे आई बाबा, तुमचे नांदे गोकुळ, तत्कालीन पुणे, रमणबाग शाळेतले पानशेतपुरात नामशेष झालेले वर्कशॉप अशी अनेक चित्रे डोळ्यासमोर तुमच्या लेखनात उभी राहतात. हे सर्व स्मृतिगंध या पुस्तकाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्रिवेणी तुझे आभार आणि कौतुक. मी प्रश्न विचारायला तुझ्यापासूनच सुरू करते. तू बाबांची इतकी जवळची आहेस, तुला बाबांच्या बद्दल काय वाटते? आणि पुस्तक स्वतः प्रकार बाबा दिसत नाहीयेत का बाबा आणि अतुल? आम्हाला आहे व्हिडिओ क्लिअर, तुम्हाला नाही दिसत आहे ना? मला दिसलं नाही. तर त्याऐवजी तू त्रिवेणी म्हणली की बाबांना काही बोलायचं ते बाबा बोलू दे आणि मग तू प्रश्नाचं उत्तर दे, मी विचारले. हो हो चालेल. बाबा सुरुवात करतील, मग मी बोलते. मला सुरुवात म्हणजे काय गंमत म्हणून मी सांगतो. हे तुम्हाला शोभनाताईंनी जे पत्र पाठवलं या मीटिंग करता येण्याकरता, त्याच्यात त्यांनी माझा उल्लेख अवलिया असा केला होता. पहिल्यांदा मी दचकलो जरा, म्हटलं हे काय आहे, पण म्हटलं चालेल. म्हणजे काय येईल तर एक असा धिप्पाड माणूस, दाढी वाढलेली, मिशा वाढलेल्या, मोठे केस वाढलेले आणि एकदम म्हातारा. छे, ते तर बिलकुलच नाही, मी तर नाहीच आहे तसा. असं म्हटल्यावर मग बहुतेक शोभनाताईंना वाटलं असेल की आता याची मुलाखत आपण घेतोय, हा खरंच फार वेळा अवलिया दिसतोय, पण त्याच्या मताप्रमाणे होऊन दे, उगीच कशाला मध्ये पडायचं, म्हणून ते आला असेल. कदाचित पटलंही असेल.
असं झालं त्याचं. आणखीन मग आपल्यापैकी शब्द बदलला, शब्द बदलला, माणूस नाही बदलला. माणूस आमच्या डोक्यात पॉझिटिव्ह अर्थाने आवली आहे. ठीक आहे, पण ते नक्की क्लिअर नव्हतं माझ्या डोळ्यासमोर. म्हातारा नको. हो बरोबर आहे, म्हणूनच मी बदलला. ठीक आहे. तर आपल्यापैकी बरेचसे लोक सकाळी जर पुणे रेडिओ ऐकत असतील, हल्ली पुणे रेडिओवर ते दुधाची जाहिरात आहे, ते गोकुळ दूध म्हणून, त्याच्यात एक त्यांनी प्रार्थना दिलेली आहे, वैश्विक प्रार्थना असं त्रिवेणी म्हणली त्याला. तर ती प्रार्थना मला फार भावली. अतिशय निरागस असं कोणीतरी म्हटलेलं सारखं साधे शब्द ते कवितेत ओवलेले आहेत. तर त्याच्यात ते पहिलेच हरे हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, उत्तम आरोग्य दे. आता मी ह्या प्रार्थनेतनं मी माझ्या स्वतःला जरा कम्पेअर करायला बघत होतो. तर त्याच्यात चांगली बुद्धी दे, तर मला चांगली ईश्वराने बुद्धी दिलीच आहे. चांगली म्हणजे हुशार नाही म्हणत मी हुशार आहे असं म्हणायचंच नाही आहे, पण कोणताही वाईट विचार माझ्या मनात येत नाही. सगळ्यांच्या बद्दल चांगला विचारच येतो. आणखीन आरोग्य तर ईश्वराने खरोखरच मला खूप चांगलं दिलेलं आहे. बारीक सारीक आजार तर सगळ्यांना तर असतातच, त्याच्यात काही विशेष नाही, पण इतकं सांभाळलंय त्यांनी मला की त्याचं काय सांगतो. दुसऱ्या वेळी त्यांनी म्हटलेलं आहे, सर्वांना आनंद दे, सुख दे, आणखीन ऐश्वर दे. तर त्याच्यापैकी आता आनंद तर आहेच. मला कोणीही विचारलं की काय रे कसा आहेस तू, तर मी म्हणतो मस्त आहे, आणि ते मनापासून येतं, आपोआप शब्द येतात ते. त्याच्यानंतर कोणी जर विचारलं कसं चाललंय बाबा, आनंद आहे. हे रेडिओत कोणाचं तरी ऐकलेलं होतं, आनंद आहे. ते मला इतकं पटलं की छान आहे, सगळं चांगलं आहे, कशाला नावं ठेवायची सगळी. आणि ऐश्वर्य जर म्हटलं तर मला माझ्या जीवनात इतकी छान माणसं भेटत गेली, कोणीही वाईट भेटलंच नाही मला. आणखीन क्वचित केव्हा तरी भेटलं असलं तर जाणून बुजून मी त्यांना विसरून गेलेलो आहे. त्यामुळे एकदम मस्त आहे. आणखीन संबंध जन्मभर मी स्वतः कष्ट करून आणि भावांच्या वगैरे मदतीने जो काय माझी काय पुंजी जमा केलेली आहे ती मला अगदी उदंड आहे. आणखीन मी त्याच्यात फार समाधानी आहे. त्याच्यानंतरच्या वेळेत ते म्हणतात, ईश्वरा सगळ्यांचं भलं कर. खरं आहे बाबा, तर माझं तर भलं करतोच आहे, त्याला आणखीन भार टाकत नाही, कारण ते आपोआप भलं करतच चाललेला आहे तो. आणि भलं कर आणि सर्वांचं काय कर, कल्याण कर. नाही, दुसरा शब्द आहे, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण. रक्षण कर, सर्वांचं रक्षण कर. तर ते रक्षण खरं म्हणजे हल्लीच्या दिवसात खरोखर इतकं जरूर आहे की मी ते काही गाळत नाही. कारण काय आहे, करोना कुठनं कोण आलाय आपल्याला माहिती नाही, त्याला तरी माहिती आहे की नाही माहिती नाही, कारण तो काय अजून मागे हटायला तयार नाही. हे अणुबॉम्ब काय, नामकं काय, तमकं काय, त्यामुळे आपण टेबलाखाली लपून बसावं असंच वाटायला लागतं. त्यामुळे त्यांनी रक्षण करायलाच पाहिजे. तर रक्षण कर हे झालं. आणि तुझे गोड नाम सदा राहू दे. तर हे मात्र माझ्याच्याने काही कधी पाळलं गेलं नाही. पण एक सांगतो, लहानपणापासून कोणी नाव विचारलं तर उल्हास रामचंद्र गोगटे असं सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये राम आला. म्हणजे असं जमा होत होतो, ती माझ्याजवळ पुण्य बरंच जमा झालेलं आहे. त्याच्यानंतर आई, अगं आई असं कित्येक वेळा म्हणतो. आई तर मला देवासमानच आहे, म्हणजे त्याचंही तर देवाचं नाम घेतल्यासारखंच होत आहे. नंतर माझ्या पत्नीचं श्रीकृष्ण हे दैवत होतं, मीरेसारखी तिने त्याच्यावर भक्ती केली. आणखीन त्याचं एकंदर कर्तृत्व पाहता मलाही तो खूप आवडतो. त्याचा तो सिरियस भाग सोडून दिला तरी माझं थोडंसं रोमॅन्टिक नेचर आहे, आणि त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणखीन राधाच्या मला वाटतं मला 200-300 कविता तरी माझ्या सहज सापडतील. त्यामुळे आहे असं आहे. तर आता तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचार. आता त्रिवेणीला मी प्रश्न ऑलरेडी विचारलेलाच आहे, आणि खरंच बाबा तुमच्या काय म्हणावं तुमच्याबद्दल. तुमचं वय आहे, अजून दृष्टीहीनता त्याने देवाण दिली, पण तुम्ही सुद्धा सगळं छानच आहे म्हणताय. थोडीशी दृष्टी आधू झाली आहे तरी तुम्हाला आनंदी आहात, हे सगळं घेण्याजोगं आहे. आणखीन आता 88 वय आहे ना,
तर लहान माझं आणखीन गणिताचं फार वाकडं, पण लहानसान बेरजा करत, वजाबाकी आम्ही कधी केल्या नाही, थोड्या बेरजा करत करत वरती आलो. तर आता 88 म्हणजे 8 आणि 8, 8 आणि 8 16. हे मी आता 16 वर्षाचं आहे, पुढच्या वर्षी 17 वर्षाचं होईल. आणखीन काय पाहिजे आपल्याला? पलीकडे हायर मॅथमॅटिक्स मला नकोच आहे. मग मी मगाच्या तुमच्या ह्याच्यामध्ये ना विनोदाचा वारसा सांगायला विसरले. विनोदाचा वारसा चिवी जोशी तुमचे नातेवाईक, आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की तुमचे वडील पण असेच विनोद करायचे आणि त्यांचे विनोद बरेचसे चिवी जोशीने आपल्या ह्याच्यात वापरलेले आहेत, म्हणजे किंवा माहिती असूनच असे वापरलेले आहेत. तो विनोदाचा वारसा मी विसरते सांगायला, तुमच्या बोलण्यातनं आता तो दिसतोय. म्हणजे मला वाटतं त्रिवेणीकडे आपण येऊत आता. त्रिवेणीला मी म्हटले तर प्रश्न विचारलेलेच आहे, पुन्हा रिपीट नको ना करायला? नाही, नको. बाबांविषयी सांगायचं म्हणजे मी अशी सुरुवात करेन की काही भेटीगाठी असतात, तो काही केवळ योगायोग नसतो, तर ते ऋणानुबंधच असतात जुने, जे आपल्याला पुढे जाऊन भेटतात. तर असंच काहीचं झालं जेव्हा बाबांना भेटले. आणि पुण्यात तेव्हा नवीन होते आणि नवख्या शहरामध्ये पितृतुल्य कोणी भेटणं आणि तसा आधार देणं हे खूपच, हा एक आशीर्वाद आहे असं मी समजेन. आणि बाबांबद्दल खरं किती बोलावं तेवढं कमीच आहे. पण तुम्ही आता म्हणालात की त्यांची दृष्टी अधूझगी फक्त, पण त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका सुंदर आहे की त्यांनी जे आयुष्य जगले ते बघून आपल्यालाही या गोष्टीवर विश्वास बसतो की खरंच आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षण आपण आनंदात घालवला पाहिजे आणि छान राहिलं पाहिजे. आणि आसपास खूप श्रीमंत माणसं असतात, पण नात्यांचं वैभव, चांगले विचार आणि ह्या सर्वांमुळे आयुष्य समृद्ध असणारी माणसं तशी कमी असतात. मग बाबांकडे अशी समृद्धी आहे की, आणि ती खरंच भारावून टाकणारी आहे. आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर वाटतं की आपण उत्तम करत गेलं पाहिजे जे काही करू ते. आणि पुस्तकाबद्दल जर म्हणाल तर 7-8 वर्षापूर्वी मी त्यांचं हस्तलिखित वाचलं होतं. पानगळ या सदराखाली त्यांनी अनेक आठवणी लिहून ठेवल्या होत्या. तर तेव्हा वाचलं गेलं, पण मग नंतर असं वाटायला लागलं की हे सगळं जे लिखाण आहे ते फक्त वहीतच राहता कामा नये, ते सगळ्यांबरोबर शेअर करावं. मला त्यातनं जसं शिकायला मिळालं किंवा काही आठवणी होत्या की पुण्यात पहिली बस आली ती कशी आली, म्हणजे तेव्हाच्या गोष्टी त्या आत्ताच्या पिढीला एवढ्या माहिती असतील अशा नाही ना. मग माहितीपर पण आणि इंटरेस्टिंग पण काही अनुभव त्यात आहेत. म्हणून मग असा आग्रह केला बाबांना की आपण त्याचं पुस्तक करूया, आणि मग आग्रहाला मान दिला बाबांनी आणि मग पुस्तकाचं प्रयोजन पूर्ण झालं. आणखीन मध्ये एक माझं राहून गेलं सांगायचं, त्या प्रार्थनेमध्ये सुख हा शब्द त्यांनी दिलेला आहे ना, तो मला फार भावला. आणखीन ईश्वराने खरोखरच मला खूप सुखी केलेलं आहे आणि सुखाकडे आपण ज्या दृष्टीने पाहावं तसं ते दिसतं. मध्ये जसं दुःख देतो थोडं, तर दुःख म्हणजे मीठ आहे आपलं, आणि ते जर नसेल तर आपलं जीवनच आळणी होऊन जाईल. आपण त्या दुःखाला उगीच पर्वता एवढं करून ठेवतो, तर स्वतःच आपण पर्वता एवढं करतो. ते खरं म्हणजे संध्याकाळची आपली सावली जशी लांबच्या लांब पडते आणि बागुलबुवा वाटतो, तसं ते दुःख असतं. सूर्य डोक्यावर आला की ते नाहीच होतं. तर ती दृष्टी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. मी तशी ठेवतो. तुमचं प्रत्येक वाक्य अगदी म्हणजे प्रत्येकाने आचरणात आणावं असं आहे. तर तुम्ही असे जे घडलात, म्हणजे तुमच्या पुस्तकातून मला जाणवलं ते, पण सर्वांसाठी की तुमच्या घडणीत कोणाचा जास्त प्रभाव आहे? तुम्ही जे असे घडलात, इतके आनंदी, इतके विचारी, इतके, आणि तरी साधी राहणी तुमची, हे सगळं जे बघितलं की वाटतं की कोणाचा प्रभाव आहे तुमच्या घडणीत? आई वडिलांचा सगळ्यात जास्त प्रभाव. आणि माझ्या ते लेटेस्ट पुस्तकामध्ये गोकुळ एक आमचं लहानपणी आमचं कसं घर होतं ते लिहिलेलं आहे. त्या गोकुळामध्ये इतके लोक सगळे चांगले होते, तर त्याचा प्रभाव पडला असेल. तर तुम्हाला गॅरेजवर एक ओक्टे म्हणून तुम्ही ओळखले जाता. घराखालीच तुमचं गॅरेज असल्यामुळे लहानपणापासून त्याच्या अनुभवाच्या शाळेत तुम्ही खूप शिकला आहात. सर्व स्थानांना तुमच्या आयुष्यात जवळचं स्थान आहे. 9वीत तुम्ही सायकलवर मुंबईला गेला, मोटरसायकलवर माल आणण्यासाठी तुम्ही पुणे मुंबई असं सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा. दर बुधवारी, पावसात नाही, उन्हात नाही, सगळ्या 6व्या वर्षी चालवली.
म्हणजे हे सगळं मला विशेष वाटतं, म्हणजे बाबांनी तुम्हाला, तुमच्या बाबांनी परवानगी दिली ह्या सगळ्याला, म्हणजे असं कुठेही हे काय करतोस वगैरे म्हटलं नाही. पण मला अजिबात नाही कधीच. त्यांचा पाठिंबा कायमच. मला काय करायचं ते कर तू. आणि शक्यतोवर म्हणजे मी जेव्हा जॉईन झालो त्यांना इंजिनिअरिंग कॉलेज सोडून, ते म्हणले की ये इथेच मी तुला तयार करतो, मला अभ्यास नकोच होता. तर मी जॉईन झालो. आणखीन आपोआपच ते सगळं वाढवायचं कसं हे बघत होतो मी. आणखीन त्यांनी कशालाही मला नकार दिला नाही. काय करायचं ते कर असं सांगितलं. तेच मी माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा अनुसरलंय की केदार माझा मुलगा अनेक साहस.com नावाची त्याची कंपनीच होती. सायकलिंग म्हणा काय. आणि तो शाळेमध्ये 5वीत असतानाच एकटा पाचगणीला सायकलवर गेला. त्याच्याबरोबर येणारा मित्रगणाला. तर म्हणजे तेव्हापासून त्याचं जे सुरू झालंय ते कुठल्याही त्याच्या साहसाला मी नाही म्हटलं नाही. आणखीन त्याचं अजून तेच चालू आहे सगळं. आता सुद्धा तो ट्रेकलाच गेलेला आहे कुठेतरी. गेलेला आहे. तुम्ही बाबा हे सांगितलं, पण आता परवा मी त्यांची पण मुलाखत ऐकली. त्या मुलाखतीत सांगितलं की तुम्ही मागे तुमच्यातले बाबा कुठेतरी एक प्रेमळ हृदयाचे त्याच्यावर त्याला माहिती नव्हतं, त्यांना माहिती नव्हतं, पण तुम्ही मागोमाग गाडी घेऊन गेला होता त्यांच्या. हो गेलो. मला काळजी वाटत होती, पण मी त्याला सांगितलं नाही. त्याने सुद्धा मला नंतर सांगितलं की अगदी अंधार असतानाच कात्रज घाट चढत होता सायकलवर आणि त्याला भयंकर भीती वाटत होती. तशी मला इकडे सुद्धा भीती वाटत होती. आम्ही गाडीने पोचायच्या आधीच तो पार सायकलवरनं जाऊन, आमचं घर असं डोंगरावर आहे, त्याच्यावरनं जाऊन माझे आई बाबा डायनिंग टेबलच्या तिथे होते, तिथे जाऊन सायकल त्यांनी थांबवली. तर तुम्ही लहानपणी चुणचुणीत होता असं तुमच्या ह्याच्यावर दिसतं. ते मी तुम्हाला 10व्या वर्षी तुम्ही प्रसंगावधान राखून गाडीचा ब्रेक लावला होता. हो हो हो. तुम्ही जरा सांगाल का? म्हणजे इतकं मला आमच्याकडे आमचे मॅनेजर होते. आणखीन मी मला वाटतं 7-8 वर्षाचाच असेल. मी आणखीन माझा मित्र, त्यांनी गाडी काढली कुठेतरी जायला, तशी त्याच्या मागे आम्ही बसलो की चला हिंडायला चला. मग तिकडे अप्पा बाळन चौक नाही, कुठला चौक येतो, लक्ष्मी रोडला लागून एक टर्नरचं दुकान होतं. तिथे नेऊन त्यांनी गाडी उभी केली की 12 सिलेंडरची मोठी झेफियर नावाची गाडी होती असं मला आठवतं. आणखीन ते आत गेले आणि बाहेर आले तेव्हा गाडीचा त्या स्टार्टर चालत नव्हता. तर ते पुढच्या बाजूला जाऊन त्यांनी हँडल मारलं. आणखीन ते एवढं पॉवरफुल इंजिन की ते इंजिन चालू झाल्याबरोबर गाडी रिव्हर्स मध्ये लक्ष्मी रोडकडे सुटली एकदम. आणि त्यावेळी आतासारखं जरी गर्दी नव्हती तरी खूपच गर्दी असायची. आणखीन ते हातात हँडल त्यांच्या, आणखीन असे आवाज पाहत राहिले की गाडी जाऊन आता कुठे धडकते, किती माणसं मारतात माहिती नाही. तेवढ्यात मी मागच्या सीटवरून पुढच्या सीटवर उडी मारली आणि स्टेअरिंगला लोंबकाळून, कारण पुढचं दिसतच नव्हतं, उंची लहान होती, असा खाली झोपल्यासारखा होऊन जोराने ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. त्याबरोबर त्यांनी हात दोन्ही उंच करून आणखीन मग आले धावत, मला मिठी मारली. गॅरेजवर आल्यानंतर त्यांनी पेढे मागवले की उल्हास ते असं केलं. सगळ्यांना आनंद झाला. ते जर आत्ताचे दिवस असते तर कदाचित राष्ट्रपतीकडनं मला मिळालं असतं आणि संगवर्धनाबद्दल. हो, 10वीत असताना तुमचा हा पराक्रम, म्हणजे नंतर तर इतके पराक्रम केले, पण 10वीत लहान असतानाचा हा पराक्रम, त्यामुळे इतके पराक्रम नंतर तुमचे आहेत. पण किती आपण त्याला लिमिट घालायला पाहिजे. तर पण मला गाड्यांच्या क्षेत्रातील अनेक उलाढाली तुम्ही पाहिल्यात. हे संबंध प्रकरण तुमचं गाड्यांची क्रांती आहे. खूप रंजक गोष्टी तुम्ही पुस्तकात सांगितल्या, पण त्यातल्या तुम्ही स्वतः तयार केलेला हॉइस्ट त्याबद्दल सांगता का? हो, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सोडून मी जेव्हा बाबांना जॉईन झालो, बाबांना आता उत्कंठाच लागली होती की केव्हा मी एकदा रिटायर होतो याच्या हातात देऊन. त्यांनी माझ्या हातात सगळं सोपवलं. आणखीन त्यावेळी गाड्या अशा उंच उचलून सर्व्हिसिंग करायची सोय पुण्यात कुठेही नव्हती. फक्त कॅम्पमध्ये बॉम्बे गॅरेजला होती. आणि त्यावेळी तो हॉइस्ट काहीतरी 4-5 हजाराला मिळायचा, पण आमची ऐपतच नव्हती त्यावेळी. मग जुन्या बाजारातनं चर्चिल नावाचा एक हॉइस्ट पडलेला होता गंजत, तो मी घेतला विकत. आणखीन आणून त्याच्या तेल पाणी करून भिजवून रॉकेलमध्ये त्याला चालू केला.
एकदम आडवा ठेवून केला होता. आणखीन गिरणीत एक कॉम्प्रेसर बारकासा बसवला होता आणि त्यांनी हवा दिली आणि मग नंतर एकदम तो फोडावी तसं एकदम तो बाहेर आला. नशीब कोणीतरी पुढे नव्हतं, पण त्याच्या पुढे जे लाकडी ठोकळे वगैरे ठेवले ते असे उंच उडून गेले. पण त्याच्यानंतर मग तो खड्डा खणून त्याच्यात बसवून चालू केला. आणखीन पुण्यातला तो कदाचित पहिलाच हॉइस्ट असेल. त्यावेळी आमचं गॅरेज फार लहान होतं शनिवार पेठेत आणि गाड्या फार 10-12च मावायच्या. त्याच्यानंतर जेव्हा 65 साली आम्ही कर्वे रोडवर पेट्रोल पंप चालू केला त्यावेळी जवळजवळ 16,000 स्क्वेअर फुटाची जागा आम्हाला मिळाली. त्याच्यानंतर आम्ही आता राकाची शोरूम झालेली आहे आमच्या समोर, तो प्लॉट विकत घेतला हळूहळू करत करत करत. आणि अशी सगळी मिळून जवळजवळ 70-80 गाड्या तिथे मावतील एवढी जागा आमच्या मध्ये निर्माण झाली. मग तेव्हा 57 साली स्कूटरच्या एजन्सीमध्ये आमचा सहभाग होता. आणखीन त्याचं सर्व्हिसिंग माझ्याकडे होतं, लॅमरेटा स्कूटर्सचं. तर त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर ते स्कूटरचं जे डिपार्टमेंट होतं ते आमच्याकडेच तयार झालेल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी 2 ठिकाणी दुकानं थाटून त्यांनी चालू ठेवलं. मग ते त्याच्यानंतर पुण्यात हॉइस्ट बरेच दिवसांनी मग एकदा पुणा सर्व्हिस स्टेशन म्हणून जंगली महाराज रोडवर आहेत. आणखीन एक लक्ष्मी रोडवरच एक कुलकर्णी नावाचा ग्रस्त होता, त्यांनी बसवलं. पण त्यांनी रेडीमेड आणून ताबडतोब बसवले. आणि हा चर्चिल हॉइस्ट म्हणजे 10-10 टनी ट्रक उचलायचा हॉइस्ट, पण आमच्या बारक्या गाड्यांनाच वापरला मिळतो. त्याच्यानंतर ते प्रेशर वॉशिंगचे नाटक याटक मी हवा सोडून त्याच्यात प्रेशरच्या पाण्याची व्यवस्था करून तेही वॉशिंग सुरू केलं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये त्यावेळी कदाचित आमच्याकडेच ती पहिली सोय झाली. तुमचं दावा उजवा मेंदू दोन्ही प्रभावी आहे, कारण म्हणजे कल्पकता आहे, तांत्रिक हे आहे आणि तुम्ही इतक्या छोट्या जुन्या गोष्टीतून नवीन गोष्टी करता हे खूप हे वाटतं मला. तुम्ही गॅरेजवाले बोगते जेव्हा म्हटलं जातं ना तेव्हा मला चलती का नाम गाडी आठवतं, पण त्याच्यावरून हेही आठवतं की तुम्ही मोठे पण असं नाहीये, असे मोठे भाऊ नाहीये मारेगा भैया असं त्याच्यात जे म्हणायला लागतं किशोर कुमारला, तसे मोठे भाऊ नाही आहे. मला जास्त मला दर वेळेला गॅरेजवाले गोपटे म्हटलं की मला चलती का नाम गाडी. आणि हा हॉइस्ट बसवताना एक मित्र झालेला टर्नर, त्यांनी आणि मी मिळून सगळं ते प्लंबिंग वगैरे केलं. त्यामुळे मला त्याच्याकडनं प्लंबिंग शिकायला मिळालं. आणखीन ते मला आयुष्यभर इतकं उपयोगी पडलं की त्याच्यानंतर इकडे पौट रोडच्या ओलांडून गेल्यानंतर माझं एक छोटंसं फार्म हाऊस बांधलं होतं मी. त्याचं सगळं प्लंबिंग मी स्वतः केलेलं आहे. आणि अजून आता आपला घरातला नळ बिघडतो, लोक लगेच प्लंबरला बोलवतात, तो लगेच 50-100 रुपये काढतो. 10 मिनिटाचं काम असतं खरं म्हणजे. हल्लीचे अगदी लेटेस्ट सुद्धा कॉक्स बिघडतात चांगल्यापैकी कंपनीचे, आणखीन ते काढून फक्त ऑइलिंग करायचं एवढंच काम असतं. पण या प्लंबिंग वाल्यांना तरी पैसा मिळायला पाहिजे ना. इकडचं कोणाचं काही बिघडलं तरी सुद्धा मला बोलवतात. आपला हात जगन्नाथ असं तुमचं सगळं एकूण वागणं आहे. मला फार्म हाऊस म्हटल्यावर मी थोडंसं आपल्या प्रश्नांच्या बाजूला जाऊन मला सुधीर मोघे आठवले. तुम्ही एकदा आला होता, सुधीर मोघेंचा कार्यक्रम होता तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की त्यांच्या हातात मी फार्म हाऊसची किल्ली द्यायचो आणि तुम्हाला कविता करायला तिथं जाऊन ते राहायचे असं तुम्ही एकदा आपल्या सभेत आलेल्या वेळी सांगितलेलं होतं. ती मला आठवण झाली आता फार्म हाऊस म्हटल्यानंतर. तर आता पुढचा मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही रात्रंदिवस गॅरेजमध्ये असायचं तुमच्या या याच्यातून दिसतं म्हणजे पुस्तकातून, आणि तरी सुद्धा मग तुम्ही हे छंद वेगवेगळे कसे काय जोपासले? ग्लायडिंगचा साहसी छंद, त्याला तर किती वेळ द्यावा लागत, तो कसा जोपासला आणि त्याच्यातली रोमांचकारी प्रसंग आला तो सांगावा असं मला वाटतं. ग्लायडिंगचा छंद आणि रोमांचकारी प्रसंग. ग्लायडिंग बरंच नंतर म्हणजे 65 साली आम्ही इकडे कर्वे रोडवर आल्यानंतरची गोष्ट आहे. मला वाटतं 76-77 साली ग्लायडिंग सुरू केलं. 20 वर्ष केलं जवळजवळ. आणखीन ते केवळ माझ्या बंधूंच्या सहकार्यामुळे झालं. ती इच्छा काय मला होती, माझे वडील 1932 सालचे विमानाचे पायलट होते. त्यांनी विमानाचं शिक्षण घेऊन त्याचे फोटो सुद्धा माझ्याजवळ जुने जुने टायगर मॉथ नावाचं विमान वगैरे असं.
तर तेव्हापासून माझ्या मनात कायम असायचं की आपण सुद्धा पायलट व्हायला पाहिजे. पण त्या दिशेला माझी काही पावलं तशी वळली नाहीत. आणि मग एक दिवस अचानक एक मित्र म्हणला, अरे हडपसरला असं असं ग्लायडिंगची सोय आहे. त्याच्यानंतर माझा लेख सुद्धा सकाळमध्ये आलेला आहे. लोकांना माहितीच नसतं तर सगळी माहिती करून देणारा लेख. आणि तो माझा लेख आल्यानंतर त्या रविवारी ग्लायडिंग सेंटरवर एवढी गर्दी झाली जॉयराईड घेण्याकरता. आणखी त्यावेळी अतिशय स्वस्त होतं. 4 रुपये केवळ दिले की एक फ्लाईट मिळायची. मग ती 3 मिनिटाची असो किंवा 3 तासाची असो, फक्त 4 रुपये. आणखीन त्यावेळी आमच्या चीफ इन्स्ट्रक्टरनी कपाळाला हात लावला, अरे उल्हास काय करून ठेवलं, एवढ्या लोकांना कसं काय आपण जॉयराईड द्यायची. आणि मला आठवतंय एका रविवारी 21 फ्लाईट, कोणी दुसरा पायलट नव्हता, 21 फ्लाईट मी स्वतः दिल्या. आणखीन प्रत्येक वेळी जाऊन जिथे विमान उडायचं आमचं तिथे जाऊन मी थांबायचं. त्यावेळी तांबेनी उतरल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, अरे माझ्या हातात जर असतं तर मास्टर ऑफ स्पॉट लँडिंग ही पदवी मी तुला बहाल केली असती. त्यांच्या तोंडून कौतुक ऐकणं हा फार खरं दुर्मिळ योग होता आणि मला फार समाधान झालं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणता तो जीवावरचा कसा प्रसंग टळला, तर माझा एक ड्रॉबॅक म्हणजे काय होतं की जास्ती वेळ झाला की मला विमान लागायचं, उलट्या व्हायला लागायच्या वगैरे असं. पण तरी जिद्दीने मी ते करत होतो. तर एका रविवार होता का काय माझ्या लक्षात नाही, पण सकाळी मी गेलो. आणखीन हाय परफॉर्मन्स ग्लायडर, कार्तिक नावाचं ग्लायडर होतं, सिंगल सीटर. आणखीन कॅनोपी म्हणजे बंद, ओपन ग्लायडर नव्हतं ते. तर त्याच्यातनं मी म्हटलं आज काही करून आपल्याला 5 तासाची फ्लाईट करायची. म्हणून एक फ्लाईट घेतली. ते काय 2-3 मिनिटातच मला काय वरती जाणार थर्मल भेटलंच नाही. आणखीन विमान काही वरती उचललंच गेलं नाही. दुसऱ्यांदी पुन्हा तोच प्रकार झाला. तिसऱ्यांदी सुद्धा जेव्हा मी सर्किटला जाऊन लँडिंगला आलो तेव्हा हलकासा असा वर जाणारा करंट मला जाणवला. खरं म्हणजे 200 फुटाच्या खाली तर अजिबात थर्मल पकडायचं नसतं. ग्लायडर म्हणजे काय, इंजिन नसलेलं विमानच, पण केवळ हवेच्या झोतानी वर जायचं ती कला आहे. तर ती असं सर्किट गोल 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 फिरत वर त्या आपण पाहतो भोरे असे धुळीचे भोरे असे गोल सुटतात आणि ते वरती जातात. तर तशापैकी त्याला थर्मल काय तर त्या थर्मल पकडून जायचं. तर 200 फुटावर खरं म्हणजे पकडायला नाही पाहिजे होतं, परंतु तरी मी धीर केला. म्हटलं आता तिसरी फ्लाईट आहे, आणखीन किती घेणार. आणि ते पकडलं. आणखीन पाहता पाहता मी 17,000 फुटावर उंचीवर गेलो. आणखीन त्यावेळी मी पाहिलं तर त्यावेळी मी पुरंदर किल्ल्याच्या माथ्यावर होतो. आणखीन मग फार लांब गेलं तर परत यायला आपल्याला उंची पाहिजे ना, म्हणून परत ग्लायडिंग सेंटरवर आलो. नंतर पुन्हा परत पाहिलं तर पुन्हा वाऱ्याची दिशा पुरंदरच्याच दिशेने होतं. मग पुरंदर ओलांडून वीर डॅम पाहिला. वीर डॅमच्या वरती फेऱ्या मारल्या. पुन्हा परत आलो. आणखीन पुन्हा सेंटरवर आलो. पुन्हा आता वरती गेलो. पुन्हा हाईट गेन केली, कारण प्रत्येक वेळी आल्यानंतर हाईट कमी 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 होत जायची. तिथे मग पुन्हा थर्मल मिळालं. दिवस चांगला होता तो, थर्मल भरपूर मिळत होते. वरती वरती जात पुन्हा 17-18 हजार फुटावर गेलो. आणखीन साधारण पुरंदरच्या वरती असताना अचानक हे थर्मल मिळेल असं झालं. आणखीन माझं व्हेरिओमीटर असतं पुढे डॅशबोर्डवर. व्हेरिओमीटर म्हणजे आपण वर जातोय का खाली जातोय हे दाखवणारं यंत्र असतं. तर ते दाखवेन असं झालं मला. मी म्हटलं आता काय मला कळतच नाहीये की बारीकचं थर्मल असलं तर, मोठं थर्मल असल्यानंतर आपल्याला सीटला जाणवतं की आपण जातोय का नाही वरती, पण बारीक थर्मल मध्ये कळत नाही. म्हणून मग मी इकडे तिकडे हात घालत डॅशबोर्डच्या खाली असं दाबत दाबत जेव्हा मला कळलं की ही प्लॅस्टिकची नळी आहे ती दाबली की ते दाखवत आहे. म्हणून मी म्हटलं चला आता दरवेळी आपल्याला काय होतंय, वाऱ्याची दिशा तिकडेच आहे, आपण पुरंदरवरच फेऱ्या मारू, आणखीन वरती जाऊ. म्हणून मी डोकं खाली घालून, कारण ते आतमध्ये खोल होतं, तर हाताने ते दाबत 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 वरती जायचा प्रयत्न केला. बाहेर पाहिलंच नाही. म्हटलं आपण तिथेच असणार, कुठे जाणार आहे दुसरीकडे, फार तर वीर डॅमवर जाऊ. आणखीन मग जेव्हा मी बाहेर पाहिलं
तेव्हा हादरलोच, कारण कुठलीही ओळखीची खूण बाजूला कुठेही दिसत नव्हती. आणखीन मी कुठे मला कळतच नव्हतं. आणखीन मग फिरत फिरत मला काही केल्या काही समजेना. मग एक ठिकाणी मला आगगाडीचे रोड कुठेतरी नक्की वस्ती असणार, बाकी सगळ्या खाली डोंगराळ प्रदेश होता, दर्याखोऱ्या, आणि तिथे उतरलं असतं विमान तर पंचायतच होती. तर मग तिथे रुळाच्या एका दिशेला देवाचं नाव घेतलं. आणखीन त्याला पुत्र तर असं एका दिशेने देवाचं नाव घेतलं. आणखीन त्या दिशेला जायला लागल्यानंतर थोड्या वेळाने मला पोल्ट्री फार्म एक दिसला. म्हणजे पोल्ट्रीचे ठराविक अशी ते कोंबड्यांची घरटी असतात ती दिसली. त्याच्याजवळ एक देऊळ दिसलं. मग म्हटलं आता ठीक आहे, इथे आपण आता तोपर्यंत माझी उंची खाली 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 येत जवळजवळ 300 फुटापर्यंत मी खाली आलो. 17,000 फुटावरनं 300 फुटावर. आणि 300 फूट खाली आल्यानंतर आपल्याला लँडिंग करावंच लागतं. तर त्यावेळी काय ऑपोजिट विंड असायला लागतो लँडिंगच्या वेळी. तर तो कसं कळायचा, तर त्या देवळावर एक झेंडा फडकत होता, तो दिसला मला. आणखीन त्याच्यावरनं कळलं की आपली ही दिशा असेल. आणखीन खाली इकडे तिकडे पाहत पाहत कुठे विजेचे खांब नाहीत ना, तारा नाहीत ना, झाडं नाहीत ना, असं एक मला मस्तपैकी काळं काळं शेत दिसलं. काळं शेत दिसल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, याच्यावरच उतरायचं आपल्याला. आणखीन मी दिशा धरली. आणखीन हळूहळू उतरत विमान माझं टच झालं. आणि वरतून जे गुळगुळीत दिसणारं शेत होतं ते मात्र नुकतं नांगरलेलं, मोठमोठी ढेकळं असणारी असे शेत होतं ते. पण तरी माझं विमान एकदा उतरल्यानंतर निदान एक 50-100 फूट तरी रोल होत जाऊन मग थांबतं. तर तिथे नाही, गच दिशी थांबलं. आणखीन मी म्हटलं आपण तरी सुखरूप आहोत बाबा. आणखीन ते कॅनोपी उघडली मी. आणखीन त्या शेतामध्ये उतरलो. आणखीन तिथे शेजारी शाळा भरलेली होती. त्या शाळेतल्या गुरुजींनी त्या सगळ्या माकड पिलांना पोरांना सोडून दिलं. अरे विमान पडलं करत माझ्या भोवती सगळे एक विमानाचं शेपूट ओढतंय, एक पंख ओढतंय, नाकी न वळलं. म्हटलं आता हे काही विमान शिल्लक राहत नाही. तेवढ्यात एक माणूस आला काठी टेकत. मी म्हटलं अरे बाबा यांना अकल. त्यांनी काठी टेकत काठी फिरवत त्या पोरांना दूर केला. आणि मग कळलं तो दारू प्यायलेला होता माणूस, पण माझं काम झालेलं होतं. मी म्हटलं अरे मी कुठे आहे. तसे त्यांनी बोट दाखवलं. हे काय सोलापूर रोड इथे दिसतोय, ही वाहनं चालली आहेत बघा. माझ्या जीवात जीव आला. म्हटलं आता हे ग्लायडर काय डिसमेंटल करून ट्रेलर मध्ये भरून न्यावं लागतं. तर मग वरतून दिसलेल्या पोल्ट्री फार्मच्या तिथे गेलो मी. आणखीन तोपर्यंत त्याच्या आधी फार्मवर जायला थोडंसं अंतर होतं. तर तिथल्या पाटलाच्या घरात गेलो. आणि तिथे माझं एकदम वैमानिक म्हणून आता तिथे झालं, चहा पाणी झालं. आणि त्यांच्या मुलांनी बुलेटवरनं मला त्या पोल्ट्री फार्मवर नेलं. तिथे टेलिफोन होता. आणखीन तिथून मी आमच्या ग्लायडिंग सेंटरवर फोन केला. त्यावेळी अंधार पडत आला होता. आणि तांबे सरांनी फोन घेतला. आणखीन म्हणले माझा आवाज ऐकला त्यांनी. माय गॉड उल्हास, तू आहेस का? म्हटलं आहे तांबे साहेब, मी इथे असे 45-46 किलोमीटर लांब इथे उतरलेलो आहे. तेव्हा आता पुढची व्यवस्था करा. मी म्हटलं त्याच्या आधी तांबे साहेब माझ्या घरी फोन करून सांगा की मी व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मग 2-3 तास गेले. सेंटरची जीप आली, ट्रेलर आला, सगळे लोक आले. त्याने विमान डिसमेंटल केलं. आणि ते सगळं घेऊन सेंटरवर पोचायला रात्री 1:30-2 वाजले. त्याच्यानंतर त्या सगळ्यांना चहा पाणी करून मग मी घरी आलो. घरी तर उषा जागतच बसलेली होती माझी वाट पाहत. आणखीन मला पाहिल्यानंतर तिच्या जीवाची वाट. तुमचे रोमांचकारी इतके प्रसंग आहेत ना. खरं तर आपण एक संबंध हे आपण ठेवायला पाहिजे. व्याख्यान रोमांचकारी प्रसंग अशी छंदावर एक अशी खरं ठेवायला पाहिजेत. आपण खूप थोड्या वेळात जास्त घेतोय. आता मी एकदम छंदावरच येते की तुम्ही इतरही छंद जोपासले. हा साहसी छंद होता.
अमरचे कपडे शिवण्यापासून वाया गेलेल्या रेग्झिन पासून पर्सेस, पाउचेस असं तुम्ही मशीनवर घरच्या केलं. टाकाऊतून टिकाऊ अशा अनेक वस्तू तुमच्या घरात आहेत आणि त्या पण थक्क व्हायला होतं. मला इथे श्रोत्यांना हे सांगावंसं वाटतं की त्यांच्याकडे इतक्या अशा वस्तू टाकाऊतून टिकाऊ असल्या तरी ते म्युझियम झालेलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं ते म्युझियम दिसतं, म्हणजे घराची शोभा त्यांनी वाढतच नाही, पण ते विचित्र दिसतं. पण या वस्तू आहेत तुमच्या मात्र घर पण तुमचं ठेवून घरामध्ये मिरवतात असं मला वाटलं. तर तुम्ही या छंदाविषयी तुमच्या सांगाल जरा. काय झालं नंतर उषा आणखीन अमर दोघेही असे जास्ती गलित गात्र झाल्यानंतर मला घरी राहणंच भाग होतं. आणखीन त्यावेळी दुसरा काही उद्योग मी सगळे बंद केले. आणखीन आमच्याकडे पोळ्यांना बाई होती, पण पोळ्या करायची ती बाकीचं सगळा स्वयंपाक मी करायला शिकलो. उषा मला प्रॉम्प्टिंग करायची, असं करा तसं करा तसं करा. आणखीन मग जेवण झाल्यानंतर मग काय वेळच वेळ होता. तर माझा चळवळ्या स्वभाव, मला स्वस्त थोडंच बसवणं होतं. दुपारी झोपायची कधी सवय सुद्धा नव्हती. तर त्यावेळी मला हे सुचलं की उषाचं 200-250 रुपयात घेतलेलं हात मशीन होतं आमच्याकडे. तर त्याला मी मोटर आणून बसवली. आणखीन पंपाच्या रस्त्यावरनं भंगारवाला चाललेला असताना त्याच्याकडनं आपल्या गॅस शेगडीच्या खालती जे स्टँड असतात ना ते विकत घेतले आणि त्याच्यापासनं त्याला असा उभा स्टँड बनवला. ते मशीन अजून मला काम देत आहे. तर ते मशीन बनवलं मी. त्याच्यानंतर कपडे म्हणजे आता वेळ मिळाल्यानंतर अमरचे कपडेही मी शिवायला लागलो. त्यालाही ते आवडायचे. अजून सुद्धा आता नाहीये त्याच्या अंगात, पण अजून सुद्धा तो मी शिवलेला शर्ट वगैरे वापरतो. आणि गॅरेजमध्ये त्यावेळी काय होतं की आमच्याकडे सगळं अंडर वन रूफ होतं. म्हणजे दुरुस्तीची कामं तर व्हायचीच, सर्व्हिस स्टेशन तर होतंच, पेट्रोलही मिळायचं. नंतर इलेक्ट्रिकल वायरिंगचे 2 वायरमन ठेवलेले होते, इलेक्ट्रिकल सगळं व्हायचं. आणखीन पेंटिंगचं, नंतर डेंटिंग रिपेअर्स म्हणजे ऍक्सिडेंट जॉब्स ते सुद्धा होतं. आणि कुशनिंग वर्क सुद्धा, कुशन नवीन करायचं झालं तर कुशनिंग वर्क केल्यानंतर बरेचसे जुने तुकडे पडलेले असायचे. तर ते मला काही फेकून द्यायचे नाहीत. मला कचरा गोळा करणारच म्हणतात बरेचसे. तसं मी ते सगळं गोळा करून पिशवीत ठेवलेलं होतं. तर त्याच्यातनं असे बारीक बारीक, आता एक हे आता दिसेल तुम्हाला कदाचित, ते माझ्या खिशातलं अजून मी तर हे अशी आता त्याची पाकिटं किंवा बारीक पर्सेस. आणखीन माझ्या या पर्सेस वगैरे इंग्लंड अमेरिकेत सुद्धा अजून माझ्या ओळखीच्या भगिनी वापरतात. आणखीन एक वेळी काय झालं, आमचा वर्गमित्र आम्ही 1 एप्रिलला असे जमायचो सगळे. तर पहिल्यांदा जेव्हा जमलो तेव्हा मी म्हटलं आपण काहीतरी यांच्याकरता केलं पाहिजे. आमच्या 35 एक लोक मुलं जमणार होती. तर 15 दिवसात मी सारखं खपून प्रत्येकाकरता हे अशा तऱ्हेची वॉलेट 45 बनवली. त्यातली 10 शिल्लक होती. हळूहळू ते आणखीन मागितली त्यांनी. मग आता माझ्याकडे 2-3 शिल्लक आहेत फक्त नमुन्या दाखल ठेवायला, आणि हे एक मी वापरायला काढलं. असं ते त्याच्यात आणखीन पर्सेस मोठ्या. मग मित्रांना कोणीही आलं तरी माझ्याकडनं ती भेट असायची. पाऊच असायचं. मग ते पाऊच असं झिप लावलेलं पाऊच, त्याच्यामध्ये मी प्रवासात लागणारे सगळ्या गोष्टी अशा जमून साबण, वही, पेन्सिल, सुई दोरा, अमका तमका जे नेहमी आपल्याला लागतं, ते कंगवा, टूथपेस्ट, टूथब्रश असं घालून एक ट्रॅव्हल किट तयार केलं होतं. आणि माझ्या सगळ्या मित्रांना ती किट्स मी वाटलेली आहेत. भेटला की माझ्याकडनं ते. आणि त्या प्रत्येक पाऊच मध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी माझ्या नावाचं एक लेबल की आपली निदान आठवण राहावी त्या माणसांना. हा त्याच्यामध्ये हेतू. आणि त्याच्यामध्ये सगळं जे काय केलं ते माझ्या खिशातनच खर्च करून केलं. कोणाकडनं काही एक पैसे सुद्धा घेतले नाही मी कधी. म्हणजे हे किती छंद तुमचे आणखीन पण भरपूर आहेत. फोटोग्राफी आहे, मूर्तिकला, कुत्री पाळणं, चित्रकला, जुना घड्याळाचं नूतनीकरण, कुठेही दुरुस्त होत नसलेली दुरुस्त तुम्ही करून ती डागडुजी केली त्याची.
असे विविध छंद आहेत. तुम्ही वाद्य वेगवेगळी स्वतः शिकलात, म्हणजे किती सांगावे तितके कमीच आहे. पण वेळेअभावी ह्या सगळ्याबद्दल बोलणं अशक्य आहे. पण मला वाटलं तुम्ही त्याच्यातले जॉनी कुत्र्याची मला फोटो आणि हे तुमच्या त्या पुस्तकात दिसलं, त्याची आठवण म्हणजे कुत्री अनेक तुम्ही पाळली आणि कारण त्यांचं आयुष्यच थोडं असतं त्यामुळे ते आपोआपच तसं झालं असेल. तर ते घरचं माणूस सारखं झालं होतं. तर त्याच्याबद्दल खरोखरच तो जॉनी म्हणजे आतापर्यंत एवढी 17-18 कुत्री पाळली आम्ही, पण त्या जॉनी सारखं कुत्र आम्हाला काही दुसरं मिळालं नाही. अतिशय साधं देशी कुत्र होतं ते. त्रास होत. आणखीन केदारला रस्त्यावर पिल्लू ते दिसलं, आणखीन तो घेऊन आला. मी कुत्र्याची मला आवड होतीच, त्यालाही होती. मी म्हटलं ठीक आहे ठेवू याला. असे लांब कान, दूध प्यायला लागला तर ते कान दुधामध्ये भिजायचे असे कान होते त्याचे. पण त्याच्यामध्ये बुद्धी एवढी असेल असं आम्हाला कधी वाटलं नाही. पण त्यावेळी कुत्र्याला काही गोष्टी शिकवायचं म्हटलं तर तो आपला घाम काढतो. परंतु हा इतक्या फटाफट माझ्याकडनं गोष्टी शिकला. म्हणजे त्याला आमच्या गल्लीमध्ये सर्कस डॉग म्हणायचे. म्हणजे सकाळी मी कॉफी प्यायला बसलो की सांगायचो जॉनी पेपर आणून दे, तर तो बाहेरच्या गच्चीत पेपर फेकलेला असायचा पेपरवाले, तो आणून माझ्या जवळ ठेवणार. नंतर पाणी संपलं त्याच्या भांड्यातलं तर तो भांड उचलून आणून माझ्या समोर आपटणार की पाणी द्या आम्हाला. आणखीन तो भांड उचलताना पहिल्यांदा काय करायचं, असं उचलल्यानंतर ते असं त्याच्या नाकावर आपटायचं, तर ते उलट्या बाजूनी कसं धरायचं हेही त्यांनी बरोबर शोधलं. नंतर मग जॉनीला सांगितलं की मग मी हात असे करतोय त्याच्यातनं उडी मार, तर तो इकडून तिकडे उडी मारायचा. नंतर इकडून तिकडे चालत जायचो मी, म्हटलं माझ्या पायामधून चाल, की असा 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 नागमोडी चालायचा. त्याच्यानंतर मग खाली झोप म्हटलं की झोपायचा, कोलांट्या उड्या मार म्हटलं की कोलांट्या उड्या मारायच्या, असा रोल कर म्हटलं की रोल करायचा. अशा अनेक गोष्टी तो शिकलेला होता. आणखीन माझ्याकडे ते पोरं जमायचे पाहायला, ते आम्हाला काका दाखवा द्यायचं, सर्कस दाखवा. एवढंच नाही तर इंग्लंड मधले माझे एक मित्र होते डॉक्टर, ते आले होते इथे. त्यांनाही माहिती होतं की असं करतो. त्यांनी त्यावेळी कॅमेरा आणला होता. आणखीन आपल्याकडे त्यावेळी व्हिडिओ हे असलं काही इझी काहीच नव्हतं. तर त्यांनी येऊन मुद्दाम माझ्याकडनं ती फिल्म काढली होती आणि इंग्लंडमध्ये दाखवली. आणि हा कुत्रा इतका प्रेमळ नव्हता तो, परंतु अतिशय प्रामाणिक. आणखीन दुसरं म्हणजे त्याला जरा दार उघडं सापडायचा अवकाश की तो पळायचा. आणखीन मग काहीतरी मारामाऱ्या करून मग त्याला कळायचं. एकदा पाचगणीला आम्ही गेलो असताना तो आमच्या बरोबरच होता, तर पाऊस होता, आणखीन तो नाहीसा झाला कुठे. मी म्हटलं नेहमीसारखा नाहीसा झाला, येईल थोडा. तो काही केला येईना. मग अंधार पडायला लागल्यानंतर मी आमची गाडी काढली, आणखीन रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हॉर्न वाजवत वाजवत गेलो, तरी काही तो आला नाही. मी परत येऊन गाडी लावली, म्हटलं हा गेला कुठेतरी. तर त्याला मेंढपाळांनी पळवलं होतं, आणखीन बांधून ठेवलं होतं. तर रात्री 10च्या सुमाराला गळ्यातला पट्टा कसा बसा सोडवून तो पावसामध्ये असं असं आलं. आणखीन दार वाजवलं त्यांनी. मी म्हटलं आला जॉनी. उघडलं दार. त्याला कळलं होतं की त्याची चूक झाली. मान खाली घालून पुढे त्याला गरम पाण्याने आंघोळ घातली, खाऊ पिऊ घातलं. तेव्हा माझ्याही जीवात जीवाला आणि त्याच्याही जीवात जीवाला कुठे मेंढपाळांनी नेलं असतं. असे 2-3 प्रसंग झाले. तुम्ही माणसांच्या प्रमाणे प्राण्यांच्यावर तितकंच प्रेम केलं हे मला तुमच्या पुस्तकात. त्याला फोटो आपला काढता येते बरोबर समजायचं. त्याला बसवलं खुर्चीमध्ये, पुढे टेबल ठेवलं, सांगितलं की जॉनी आता हलायचं नाही बरं का. मग चष्मा लावा, टोपी लावा. तो गप्प बसणार. आणखीन कॅमेऱ्याची क्लिक झाली, तो प्रकाश पडलेला दिसला की मग तो हलणार, तोपर्यंत हलणार नाही. अशी म्हणजे साधी साधी कशी काय साध्या गोष्टी त्याला माहिती होत्या कल्पना. मला फार इंटरेस्टिंग वाटलं ते, म्हणूनच मी म्हटलं. आणि त्रिवेणी तू बाकीच्या छंदांचे फोटो शेअर करू शकशील का? अतुल सरांकडे मी पाठवले, तर एक मिनिट. हा, अतुल सरांना आपण. अतुल तुम्हाला येतील का करता शेअर? ह्या सगळ्या फर्स्ट तुमच्या ह्याच्या रेक्झिन पासूनच्या ना पर्सेस दिसत आहेत सगळ्या.
बॅग्स वगैरे दिसत आहेत. तुम्ही सांगितलं तरी चालेल हे दिसताना. त्रिवेणी तू सांगितलंस तरी चालेल. हे फोटो त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग किट जे बाबा सर्वांना बनवून द्यायचे ते आहे, पाउचेस आहेत, पर्स आहेत छोट्या, आणि बाबा हा पाउचेसचा फोटो दाखवलेला. हो, मला दिसत नाहीये. आणि एक छोटं जे पाकिट आहे ते खास नाणी ठेवण्यासाठीचं एक छोटंसं पाकिट आहे. म्हणजे त्याच्यात या पाउचेस मध्ये पण खूप व्हरायटी त्यांनी केलेली आहे. पुढचा फोटो दाखव. हा मला वाटतं त्यांचं हे भरतकाम आहे ना. हो, भरतकाम आहे. आईने केलेलं आहे. त्याला मुंबईमध्ये पारितोषिक मिळालं होतं. हो हो हो. तर आजही माझ्या हॉलमध्ये मी लावलेलं. हो हो हो. तेव्हाच मी तिथूनच फोटो काही मी तुमच्याकडे आलेल्या वेळी काढून घेतले. ते पुढचं दाखवा. हे दुरुस्त केलेलं घड्याळ दिसतं त्यांनी, आणि अगदी म्हणजे कोणी करू शकणार नाही अशी घड्याळ त्यांनी सगळी दुरुस्त करून दिलेली आहेत लोकांना. अडगळीत पडलेली, पाण्यामध्ये गेलेली सगळे. आता हे जे घड्याळ दिसतं त्याचं जे डायल आहे ती सुद्धा मी बनवलेली आहे. नंतर ते सबंध घासून पुसून त्याचं पॉलिश करून आतलं बिघडलेलं मशीन दुरुस्त करून अशी मी किती 100च्या वरती घड्याळ केली असतील. आणखीन आता सुद्धा माझ्या घड्याळात आहे. ह्याच्यात हे माझ्या पाठीमागे जे घड्याळ आहे ते दाखवता येत आहे का बघते ती. माझ्या डोक्याच्या वरती दिसलं. हे 100 वर्षाहून जुनं घड्याळ आहे. अँसोनिया नावाचं अमेरिकन घड्याळ आहे. आणखीन इकडे माझ्या स्वयंपाकघरात एक घड्याळ लावलेलं आहे, ते शायकोशा नावाचं आहे. आणखीन 2-4 घड्याळ माझ्याकडे होती, पण ती मित्रांनी ठेवली होती. मी म्हटलं आता जास्ती दिवस ठेवलीस तर मी काही परत देणार नाही ती. पण 4-5 वर्ष होती. त्याच्यानंतर अचानक तो आला आणखीन म्हणला घेऊ का घड्याळ. मी ती देऊन टाकली. जर्मन घड्याळ, त्याच्यावर म्हणजे ते हिटलरच्या सारखा तो स्वस्तिक काढलेलं. आणखीन माझ्या नातीने त्याच्यावर छान गरुडाचं चित्र काढलेलं होतं. आणखीन हे बिघडलेल्या मशीन्सचे पार्ट्स काही मिळत नाहीत आता, तर ती रिपेअर करून 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 कशी बशी खूप घड्याळ मी केले. आमचे डॉक्टर राम काळे नावाचे मित्र आहेत, पण त्यांच्याकडे त्यांचं कलेक्शन आहे. त्यांच्याकडे 30-35 वॉल क्लॉक्स आहेत. ती सगळी मी अशीच दुरुस्त करून आणखीन छान करून त्यांना दिली. पुढचं चित्र फोटो दाखवा. ह्याच्यामध्ये बाबा उषाताई दिसत आहेत आणि अमर दिसतोय. छान वाटलं उषाताईंना पाहून. मी आलेली आहे त्यावेळेला आमची गाडबेट झालेली आहे. याच्यात सुद्धा पण ती थकलेलीच दिसते. हो हो, थकलेली. मी पाहिलं त्यावेळेला त्या थकलेल्याच होते. पण एकदा ह्याच्यामध्ये तुम्ही आणलं होतं, आपल्या अश्विनीमध्ये त्यांना आणलं होतं. हे सगळे लाकूड काम त्यांचं दिसतं. दोघांना आणलं होतं, म्हणजे हिलाही आणलं होतं, आणखी मग याला व्हीलचेअरवर बसून सुद्धा आणलं. व्हीलचेअर बसून तुम्ही याला अमर पण आलेला होता आणि संगीतोपचार विषय होता, त्यामुळे तुम्ही त्यांना आणलं होतं. मला आठवते की अश्विनीमध्ये कडे तुम्ही गाडी आजपर्यंत आणली, एकाला आधी आणून बसवलं आणि दुसऱ्याला आणून पुन्हा बसवलं. आणि तुम्ही केलेली व्हीलचेअर आहे जी, की त्यांनी फोल्डिंगची त्यांनी स्वतः तुम्ही की जी गाडीत ठेवायची आणि झटकन बाहेर काढता येते अशी. व्हीलचेअर 2 बनवल्या, त्याच्यापैकी ही जर फोल्डिंग आहे काही नाही, त्याचा फोटो येईल. फोटो येईल, म्हणजे फोटो मी पाठवला होता. ही जी आहे ती चेअर म्हणजे एका गाडीतली सीट वापरून त्याला 2 चाकं आणून बसवून वगैरे अशी केलेली. आणखी ती पुस्तकं तुमची 3 आणि तो फोटो व्हीलचेअर आहे. व्हीलचेअर फोल्डिंगचा फोटो. हा, तर ही व्हीलचेअर म्हणजे चितळे बंधू जे जिमखान्यावर आहे त्यांच्या इकडे काही चेअर्स अशा मांडलेल्या होत्या घडीच्या. ती चेअर मला पसंत पडली. आणखीन मी त्यांना म्हटलं ही चेअर कुठून आणली तुम्ही, मला पत्ता देता का, मी तिथून घेतो, असं मला व्हीलचेअर त्याची बनवायची. तर तो माणूस इतका भला, आणि तो म्हणला मी ह्या दिल्लीहून मागवल्या, पण तुमच्याकरता मी एक मागवतो, आणखीन मला मागवायचेच आहे. ती चेअर त्यांनी आणवली, आणखीन मला दिली. त्याची व्हीलचेअर मी बनवल्यानंतर त्यांना दाखवायला नेली. तर म्हटलं आता याचे पैसे तुम्हाला घ्यायला पाहिजे. त्या भल्या गृहस्थांनी पैसे घेतले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला, इतकं छान व्हीलचेअर पाहायला मिळाली त्यांना, आणि ते अनेक वर्ष वापरले. आणखीन ती त्याची खासियत म्हणजे ते घडीची झाल्यानंतर गाडीच्या कुठल्याही डिकीत ठेवून नेऊ शकत असेल.
हो, ते मी शुभंकराच्या तिथे येणार होते, पण म्हणजे ही व्हीलचेअर नेमकी आले त्यामुळे हे चांगलं झालं. आणि मध्ये एक अतुल फ्रेम वरती हे आलेलं होतं, तुम्ही ते फ्रूटच्या ह्याचं केलेलं होतं. झुंबर झुंबर. हा तिला मगाशी हे दाखवता येईल नाही, आपल्याकडे फोटो आहे. फोटो आहे. हा, हो, हो. ते जे तर आहे ना माझ्या झुंबर एका तुमच्याकडे लावलेलं आहे. मित्राने माझ्या वाढदिवसाला असेल का कसं मला माहिती नाही, मोठी थोरली फ्रूट ची डिश दिली. अगदी त्याच्यावर रंगकाम आणखीन काय काय छानपैकी दिसणारी. मी म्हटलं हे सिनेमामध्ये दाखवतात ठीक आहे, आपण ह्या मोठ्या डिश मध्ये काय फळं ठेवणार. मग म्हटलं त्याचा दुसरा काहीतरी उपयोग आपण करून घेऊ. मग त्याला मी कन्व्हर्ट केलं, आतमध्ये 3 बल्ब बसवून ते झुंबरासारखं वरती लावलं. ते अजून माझ्या हॉलमध्ये. अशा भरपूर आहेत. त्यांचं एक फ्रीज आहे, तर त्यांनी फ्रीज आपण कसं की 2 हातात वस्तू असल्या की उघडायला त्रास होतो, तर त्यांनी खाली एक असं हे लावलंय, हँडल लावलंय की ते पायाने दाबायचं की दार उघडतो. असं मी तो फोटो घेतला होता, मला सापडला नाही तो पण. तर मला व्हिडिओ आहे काकू. दाखवता येणार आहे का? हो हो, एकच मिनिट. त्याची कल्पना अशी, तुम्ही दाखवताय का? काय कुठला फोटो दाखवायचा आहे नक्की? व्हिडिओ नाही, व्हिडिओ तो डाउनलोड नाही करता आला. ठीक आहे. त्याची कल्पना अशी होती की आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी दाखवता आल्या, तुम्ही केलेल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवता आल्या. आणि खूपच म्हणजे इतक्या आहेत त्या वस्तू आणि सगळं त्यांनी केलेलं ना. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं की ह्या सगळ्यानंतर सगळेजण उत्सुक ज्या प्रश्नासाठी आहे, तुमच्या शुभंकर म्हणून भूमिकेकडे आपण येऊ. आता हे शुभंकर म्हणून भूमिका बघा, या व्हीलचेअरने दाखवलीच की ही किती कल्पकता आहे तुमची, की ते त्यांना सुखकर म्हणजे तुम्हालाही सुखकर त्यांनाही. आणि मला हे आठवतंय तुम्ही युनिव्हर्सिटीत अमरला आवडतं म्हणून त्या फिरायला न्यायचा तुम्ही त्याला. आणि मग त्यावेळेला मग ही युनिव्हर्सिटीत फिरायला न्यायचा आणि त्यावेळेला वापरायचं. तर आता हा मी तुम्हाला शुभंकर म्हणून भूमिकेबद्दल विचारते, म्हणजे केअरटेकर. पण त्याच्या आधी मी त्रिवेणीला ती कविता पार्किन्सन मित्र ती आधी वाचायला सांगते आणि त्यानंतर मग आपण बोलूत. मला वाटतं हे पण सांगतो उषा त्यांचं, आणि पाहिलेलं आहेस त्यांना, तुला त्यांची रिलेशन शुभंकर शुभार्थी म्हणून म्हणजे केअरटेकर पेशंट म्हणून कशी काय ह्याच्याबद्दल पण सांगितलं तरी चालेल ही कविता वाचल्यावर. हो, मी आई बाबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे मला असं वाटतं की प्रेम कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण मी बघितलं. आणि म्हणजे आपल्यामुळे आपल्या पार्टनरला त्रास होतो आहे का, ही भावना सुद्धा कधी बाबांनी जाणवू नाही दिली त्यांना. म्हणजे खूप करायला लागायचं किंवा हे. तर बाबांच्याकडनं हे बघायला मिळालं की म्हणजे सेवाभाव म्हणजे कधीच म्हणजे की या सगळ्याचं बर्डन होतंय किंवा काय असं कधीच सहजता होती प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांच्याकडनं. आणि आईला प्रत्येक गोष्टीची म्हणजे जाणीव होती की तिलाही माहित होतं की बाबांना जास्त करायला लागतं, डोळ्यातनं पाणी यायचं. हो. आणि आईचा चेहरा असा प्रसन्न, म्हणजे कपाळावर कुंकू आणि नेहमी बांगड्या घातलेल्या, अशी म्हणजे मला देवीसारखी अशी आठवते आई. आणि त्या जप लिहित राहायच्या श्रीराम जयराम जप सुंदर अक्षरात मला आठवतात पाहिलेल्या त्यांच्या. मी पण वही बघितलेली आहे. सुरुवातीला त्या जप तर म्हणजे राम नाम लिहायच्या, श्रीराम. आणि नंतर जेव्हा लिहिता येत नव्हतं पण त्या रोज आंघोळ झाल्यानंतर रोज पोथी वाचन असायचं आईचं, तर रोजच्या रोज पोथी वाचायची आई. ती एक आठवण आहे. ती कविता वाचली. कवितेचं शीर्षक आहे पार्किन्सन मित्र. एक नवखा आला पाहुणा प्रेमात आमच्या पडला. एक नवखा आला पाहुणा प्रेमात माझ्या पडला. आगंतुक तो हकलूनही तळ ठोकून बसला. आगंतुक तो हकलूनही तळ ठोकून बसला. काय करावे काही सुचेना, उपाय सारे थकले.
काय करावे काही सुचेना उपाय सारे थकले, अस्तित्व त्याचे हळूहळू मी स्वीकारूनी बसले. काय करावे काही सुचेना उपाय सारे थकले, अस्तित्व त्याचे हळूहळू मी स्वीकारूनी बसले. ती म्हणते अशा तिच्या तोंडी आहे. आईच्या भावना व्यक्त केलेल्या. काळही जाता मैत्री जमली सहजीवन जमले, काळही जाता मैत्री जमली सहजीवन जमले, परका होता घरचा झाला अखंड नाते जडले, परका होता घरचा झाला अखंड नाते जडले, एकत्र जगू एकत्र मरू त्याने मजला म्हटले, एकत्र जगू एकत्र मरू त्याने मजला म्हटले, करेल त्याचा शब्द खरा तो हेही मजला पटले, करेल त्याचा शब्द खरा तो हेही मजला पटले, रडण्यापेक्षा मुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा, रडण्यापेक्षा मुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा, माझ्या समजे असती त्यांना हा सल्ला आहे मोलाचा, माझ्या समजे असती त्यांना हा सल्ला आहे मोलाचा. थँक्यू. म्हणजे आपल्या सगळ्या शुभंकर शुभार्थींनी ह्याच्यातनं बोध घ्यावा अशीच ही कविता आहे. बाबा तुम्ही आता सांगा तुमच्या शुभंकर भूमिकेबद्दल. एकदम सगळे व्याप सोडून तुम्हाला घरात बसायला लागलं आणि तुम्ही हे न कंटाळता केलं. आणि मला आठवते मी तुमच्या घरी आले तेव्हा की अशा वेळेला एखाद्या घरात असं एक वातावरण असतं ना दुर्मुखलेलं हे आणि अशा तऱ्हेचं की तो कंटाळलेला असतो, केअरटेकर कंटाळलेला असतो आणि असं जे असतं असं काही नव्हतं त्यांच्याकडे. अत्यंत प्रसन्न वातावरण मला जाणवलं. मी पहिलंच घर असं पाहिलं की एक शय्याग्रस्त माणूस घरात असताना आणि अमर बरोबर असताना असं प्रसन्न वातावरण असणं. आणि त्यांनी स्वतःच मला वाटतं चहा, बाबांनीच मला चहा वगैरे करून दिला होता आणि मला खूप छान आठवण येते ह्याची. म्हणजे खूप प्रेरणा घेऊन मी बाहेर पडले होते. म्हणजे आमच्या ह्या घरभेटी असायच्या त्या इतरांना काहीतरी शिकवायला म्हणून आम्ही जायचो खरं की डिप्रेशन मधनं बाहेर काढायला वगैरे. पण बाबांच्या घरची घरभेट म्हणजे आम्हीच भरपूर घेऊन आलो होतो. तर तुमच्या त्या भूमिकेबद्दल बाबा सांगाल? काय, उषाला पार्किन्सन झाला तो 95 साली डिटेक्ट झाला, पण त्याच्या आधी 58 साली माझा जो पहिला मुलगा झाला मला, अमर इथे शेजारी बसलाय, तो अपंग जन्माला आला. डॉक्टरांची काहीतरी चूक भूल झाली, आणखीन त्याचं डोकं वाकडं झालं, आणखीन त्याच्यातनं अपंगच झाला तो जन्मभर. तर त्या 58 साली जो हा वज्राघात झाला तो सोसायटीचं सामर्थ्य, आमचं एकत्र कुटुंब होतं. आणखीन माझे आई वडील, माझे दोघे धाकटे भाऊ, त्यांच्या भार्या, त्यांची मुलं, यांनी सगळ्यांनी एवढा पाठिंबा दिला की मला गळून जायला कधी वेळच मिळाला नाही. त्यांनी सगळं, आई वडिलांनी त्याचं एवढं केलं. उषाचं तर काय विचारायलाच नको, 24 तासाची तिची ड्युटी होती. आणखीन हे सगळं करत करत म्हणजे ही जवळजवळ 30-35 वर्ष आधी हा अनुभव मला आलेला होता. आणि त्याच्यामध्ये मग उषाला पार्किन्सन झाल्याचं दिसल्यानंतर मग काय विचारायलाच नको. पण त्यावेळी आमच्या कुटुंबातलेही बरेचसे लोक, माझे आई वडील गेलेले होते, बंधूही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही विखुरले गेलो होतो. पण तरी सुद्धा सगळ्यांनी एवढी काळजी घेतली, सगळ्यांनी एवढा म्हणजे कधीही आम्ही अमरच्या याच्या बाबतीत, डॉक्टरी उपायांच्या बाबतीत कधीही माघार घेतली नाही. जो सांगत गेला ते अगदी अंगारे धुपारे वैदू. एकदा तर अशी तुम्हाला गोष्ट सांगतो की दोघे जण आले, त्यांना कुठून तरी पत्ता लागला की यांच्या घरी असा असा मुलगा आहे. तर ते आले, म्हणले आम्ही त्याला रिपेअर करून देतो. म्हटलं करा काय ते. त्यांच्याजवळ एक झारी होती, तर त्याला असं टोक आलेलं होतं. त्यांनी त्याच्या मानेत खुपसलं, आणखीन त्याच्यातनं भळभळ रक्त आलं. आणखीन मला दाखवलं, हे बघा सगळं रक्त काळं शार झालेलं आहे, हे काय असं इझी होणार नाही, त्याला अमुक करायला लागेल, तमुक करायला लागेल, 2000 रुपये याला खर्च येईल, 3000 रुपये याला खर्च येईल. मी तर जाणलं की त्या झारीमध्ये त्यांनी रंग ठेवलेला असणार काहीतरी पहिला. म्हटलं नको बाबा, बस झालं तेवढं, आणखीन आहे तेवढंच. मी त्याला गाडीतनं स्टेशनवर नेऊन सोडलं, म्हटलं जा तुम्ही. आणखीन माझा धाकटा मुलगा केदार, त्यांनी सुद्धा त्याचं एवढं केलेलं आहे. एकेवेळी तुला बोलायचंय नंतर सांग. पण एका डोंगरावर एक कोणी असा माणूस होता, त्याच्याकडे जवळ
त्यांनी खांद्यावरून त्याला नेलं होतं. त्यावेळी तोही मला कधी असं जाणवलं नाही की बाबा मी एकटा पडलोय. माझ्या पाठिंब्याला खूप लोक होते आणि त्या सगळ्यांच्या मी काय ह्यांना आणखीन त्याच वेळी अमरची सुद्धा अमर त्यावेळी बराचसा मी सुटवंग त्याला केला होता. घरामध्ये त्याच्याकरता जे स्पेशल असं वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्याचं कमोड केलं, हात धुवायचं व्यवस्था वेगळी केली, युरिन पॉट केलं तर, आणि तो सगळं तो करत होता. आंघोळ स्वतःची स्वतः करायचा, कपडे बदलायचा, कॉटवर चढायचा, कोचवर चढून बसायचा. पण हे हळूहळू आता गेल्या 5-7 वर्षात अजिबात सगळंच थांबलेलं आहे. त्याचे मसल सगळे विरघळल्यासारखे झालेले आहेत. आता तो काहीच करू शकत नाही, हाताचंही काही करू शकत नाही. आणखी उषा मी उषाजवळ होतो त्यामुळे तिला काही लागलं तर उठायचो. मग त्यावेळी हाक मारली की मी झट दिवशी उठून धावत पळत जाऊ शकायचो त्याच्या खोलीत. त्याला काय जरूर असेल ते करायचं, पुन्हा इकडे येऊन झोपायचं. असं करत 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 गेलो. उषा गेल्यानंतर आता माझी सगळीच म्हणजे त्याची भिस्त सगळी माझ्यावरच आलेली आहे. आणखीन अजून तरी होत आहे माझ्याच्याने. आणखीन उषाला इकडे आल्यानंतर, आम्ही नव्या घरात आल्यानंतर जवळजवळ 5 तिची मेजर ऑपरेशन्स करावी लागली पडल्यामुळे. पार्किन्सनमुळे ती केव्हा पडेल याचा काही भरोसाच नव्हता. कितीही काळजी घेतली तरी केव्हा ती पडायचीच. आणि तिलाही आता पाठ झालं होतं की पडल्यानंतर मी विचारतो, काय ग, काही तोडमोड नाही ना? तर ती म्हणायची, आहे तोडमोड. मग ॲम्ब्युलन्स बोलवायची, हे न्यायचे. तर त्या सगळ्या याच्यामुळे लोकांनी फार जपाय बसवलेला होता की त्याला धरून उभं राहून तिला व्यायाम करावा असं. तर त्याच्याकरता ती पडू नये म्हणून तिच्या कमरेला दोरी बांधून त्या नळीला बांधायचं. तर एक वेळ अशी आली की ती पडली, आणखीन लटकत राहिली, ओरडते. मी जरा इकडे लांब होतो, जाऊन होईपर्यंत ती तशीच लटकत राहिली होती आणि तिला सोडून घेत. तेव्हापासून तो व्यायाम सुद्धा जवळजवळ बंद झाला. असे दिवस गेले, पण काही हरकत नाही. देवाने मला तेवढं बळ दिलं. हेच खरंच आहे. म्हणजे तुमचं की मी सुरुवातीला जे सांगितलं की बायका फक्त छान शुश्रूषा करू शकतात, हे तुम्ही खोटं करून दाखवलं, ते तर अगदी निश्चितच आहे. आणि इतरांनी प्रेरणा घ्यावी, त्याचे तुम्ही कधी हे नाही केलं, मी आव नाही आणला की मी करतोय. हे मला फार विशेष वाटतं. आवाजाचा प्रश्नच नव्हता. बायको होती माझी आणि माझा अतिशय प्रेम होतं आमचं. 57 साली विवाह झाला होता. त्याची कथा आणखीनच वेगळी आहे. त्यावेळी माहिती नव्हतं हे नव्याने माहिती झालं. काय त्यांना माहिती नव्हतं. पण ते असं झालं की समूह आम्ही जवळजवळच राहत होतो, प्रेमात पडलो. आणखीन त्यावेळी मी तर म्हणजे माझी आता डिग्री नव्हतीच माझ्याकडे. मी एक मोटर मेकॅनिकच म्हणा ना. आणि आमचं गावात गॅरेज होतं, 10-12 गाड्या. आमच्या सासूबाईंचे बाकीचे जे 3-4 जावई होते ते मोठमोठे डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी असे होते. त्यामुळे साहजिकच त्यांना हा कोण फडतूस माणूस निवडलास तू असं म्हणून. पण ती निग्रही होती. आणखीन नंतर तिची आई एवढी, म्हणजे तिचा शब्द पडला ना, इगो आडवा आला. ती आमच्याशी बोलायचीच नाही. आणि हा अबोला 25 वर्ष होता. 25 वर्षानंतर जेव्हा त्यांना कळलं की इतर जावयांच्याही वर्तान हा माणूस निघालाय, खूप मोठा झालाय, तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं. माझे पाय धुतले, पूजा केली, अमकं केली. पण त्यात काही गोडी राहिलेली नव्हती त्यावेळी. पण त्याच्यानंतर ठीक झालं सगळं. त्यात मला वाटतं प्लेयर पण होते वाटतं ना, बॅडमिंटन किंवा काहीतरी खेळायचं का, असं मला म्हटल्यासारखं. बॅडमिंटन खेळायची. हो, ती म्हणजे पहिल्यांदी खेळायची. ती स्मिता नावाची सिनेमा नटी आमच्या मागच्या बाजूलाच राहायची. तर दररोज सकाळी तिकडे येऊन ती बॅडमिंटन खेळायची. आणि शाळेमध्ये सुद्धा सगळ्या खेळामध्ये पुढे असायची. आणि एवढी जिम्नास्ट होती बघा. आम्ही टेकडीवर फिरायला जायचो पहाटे सकाळी. तर टेकडी ही हनुमान हिल आमच्या घराच्या मागेच आहे.
ती उतरायच्या वेळी ती धडाधड धडाधड कुठल्या कुठे पळत पळत पुढे जायची. मी मागे आपला हळूहळू जायचो. इतकी तिची शारीरिक क्षमता होती. आणखीन ती रोहिणी भाट्यांच्याकडे डान्सिंग सुद्धा शिकलेली होती, कथ्थक वगैरे. त्याचे काही काही फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे, ते शोधायला लागतील. माझा संग्रह माझा फार वाढत गेलाय, 500-550 फोटो आहेत माझ्याकडे. तो फोटोग्राफीचा पण छंद होताच ना तुमचा? फोटोग्राफीचा असा होता की माझ्या वडिलांचे मामा नागम लिमये म्हणून होते. ते अतिशय उत्तम फोटोग्राफर होते. अनेक त्यांना प्राइजेस वगैरे मिळालेली होती. तर माझा एक तो सलाम नव्हता, 1-2 पुस्तकात मी दिलेले आहेत की त्याला मुंबईमध्ये पारितोषिक मिळालेली आहेत असे फोटो. तर त्यांच्याकडनं त्यांनी मला एक जुना 8वा कॅमेरा दिला. आणखीन म्हणजे काढ ह्याच्यावर फोटो. त्यावेळी ते एक फिल्म भरायची, त्याच्यातनं फक्त 8 फोटो निघायचे. त्याच्यानंतर मी दुसरा कॅमेरा घेतला, तिसरा घेतला. तर आज माझ्याकडे जवळजवळ 20-25 कॅमेऱ्यांचं कलेक्शन आहे. आणखीन मध्ये एकदा एक गृहस्थ मुद्दाम पाहायला आले होते की जुने कॅमेरे. एवढंच नाही तर पहिला फोटो कॅमेरा जेव्हा घेतला मी, गेव्हर्ट नावाचा होता. तर तो कॅमेरा तर आहेच, पण त्याची बॉक्स सुद्धा अजून मी जपून ठेवलेली. आणि डेव्हलपिंग वगैरे सगळं तुम्हीच करायचं ना घरात? डेव्हलपिंग प्रिंटिंग मी माझ्या मित्राच्या माळ्यावर आम्ही डार्क रूम केलेली होती. आणखीन त्याचा तो हायपो वगैरे वापरायचो, त्याची घाण माझ्या नाकातनं अजून सुद्धा गेलेली नाही. तुमच्या पुस्तकात. आणि इकडे जिमखान्यावर श्रीराम फोटो स्टोअर्स म्हणून होतं. त्या स्टोअर मध्ये ते सगळं मिळायचं. तर काही कॅमेरे असे 8 फोटोवाले, 12 फोटोवाले. आणखीन नंतर मग 35-36 फोटो निघणारे कॅमेरे, बरेच फोटो कॅमेरे आहेत माझ्याकडे अजून सुद्धा. ते आता कॅमेऱ्यात खरं म्हणजे कचरा झालेला आहे, आता त्याचा काही उपयोग नाही. पण ते पाहायला गेलं तर जुने व्हॅल्यू पाहायला गेले तर लाखो रुपयांचे त्याची व्हॅल्यू असेल. तुमच्या गॅरेजच्या कामामुळे तुमच्या बरेच सगळे संपर्कात विविध क्षेत्रातली लोक आली. आणि ते किती, तर मला असं विचारायचंय तुम्हाला की तुमच्या आयुष्यातले विविध टप्पे झाले. बालपणापासून निवृत्तीपर्यंत तुम्ही गॅरेजचा मधला काळ तुमचा, त्याच्यानंतर उषाताईंना पार्किन्सन झाल्यावर अमर आणि उषाताईंचं तुम्ही शुभंकर म्हणून बनणं, नंतर उषाताईंचं विरह, आणि आता दिसणं कमी झाल्यावर लेखन, वाचन, इतर छंद हे सगळे बंद झाले, बाहेर जाणं बंद झालं, सर्वांवर बंद झालं. या सर्वांना कसे सामोरे तुम्ही गेलात आणि त्याला बळ कुठून येतं तुम्हाला? हे मला वाटतं की तुम्हाला याच्यातनं बळ कुठून येतं हे सगळं सोसायला किंवा काय आता जे आपल्या नशिबात आलंय ते बघतोय, दुसरं काही नाही. बळ मिळ काही फारसं नाही माझ्यात. सगळे छंद माझे थांबले. पण त्यातल्या त्यात आता ही कविता जी मला भेटली आहे ना सखी, ती मला अजून सुद्धा बळ देते. आणखीन बसल्या बसल्या वाजवायसारखं म्हणजे आता हार्मोनियम वाजवायचो, पण हार्मोनियम आता मागे पडलाय. आणखीन व्हायलिन ठेवलेलं आहे माझ्या हॉलमध्ये, आता सुद्धा इथे आहे. तर इसाळा आला की पु ल देशपांडे जसे म्हणायचे की सिगरेट ओढणारा बाहेर जाऊन झुरका मारून यायचा, तशापैकी एकदा मनात आलं की बसतो, एखादं गाणं वाजवल्यासारखं केलं की माझं पेशन्स संपतो, ठेवून देतो. पण तेवढं अजून चालू आहे. ती मला वाटतं एक कविता तू म्हणली होती बळ देणारी काहीतरी, तू वाचतो त्रिवेणी म्हणली होती की बळ कुठून येतं. आणि एक झुंज नावाची कविता, झुंज ती आहे का ती? हा, म्हणजे त्या कवितेत असं वाटलं की ते बळ कुठून येतं तर ते त्याच्यात कुठंतरी व्यक्त झालंय असं त्या काळात केलेलं, असं तिला वाटलं. म्हणून म्हटलं त्या कवितेमध्ये बाबांनी म्हणजे आईला उद्देशून की तू या पूर्ण ही जी काही झुंज चालू आहे त्यात तू एकटी नाहीये, आणि त्यांनी आईला धीर दिलेला आहे. तर म्हणून आणि मग एकमेकांची अशी उत्तम सोबत होती, त्यामुळे मग ती झुंज पुढे जाऊ शकली व्यवस्थितपणे. कवितेचं शीर्षक आहे झुंज. चंदना सम देह हा झिजवत तुझ्यासाठी, चंदना सम देह हा झिजवत तुझ्यासाठी, भय नको ग तुझला नाहीच तू ग एकटी,
भय नको ग तुझला नाहीच तू गे एकटी, दुःख जरी तेथे तुला खुपते ते येथे मला, असतेल फुंकर माझी जखम जरी तुझला, अर्धांगी जरी तू माझी पूर्णांग हे माझे तुझे, अर्धांगी जरी तू माझी पूर्णांग हे माझे तुझे, व्याधीच टक्कर देता मग नियती ही लाजे, व्याधीच टक्कर देता मग नियती ही लाजे, नाही दिलासा नुसता शक्य ते सुख देईन, नाही दिलासा नुसता शक्य ते सुख देईन, जाणवतेच तू ही सखे, जाणतेच तू ही सखे, तू माझा जीव की प्राण, जाणतेच तू ही सखे, तू माझा जीव की प्राण, चित्ती धर तू उभारी सार विचार नकारी, चित्ती धर तू उभारी सार विचार नकारी, आहेस झुंजार तू ग कौतुक तुझे ते भारी, आहेस झुंजार तू ग कौतुक तुझे ते भारी, पळवू दुःखास दूर आणू सुखास खेचून, पळवू दुःखास दूर आणू सुखास खेचून, मजेत जगूया दोघे होईल साकार स्वप्न, मजेत जगूया दोघे होईल साकार स्वप्न. धन्यवाद. तुम्ही या कविता निवृत्तीनंतर सुरू केल्या, म्हणजे आज तर एकदम म्हणजे कविता सखी तुमच्याकडे आली, अवतरली तुमच्यात, आणि तुम्ही ते भराभर 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 3000 पर्यंत. ते काय विचारू नका, ती चिकटलीच मला. म्हणजे काय, शाळेमध्ये एकही कविता माझी कधी पाठ नव्हती. एवढंच नाही, लाज वाटते मला सांगायला, पण माझ्या 3000हून जास्ती कविता झाल्या, पण माझी एकही कविता पाठ नाहीये. पण त्याचं असं झालं, आमचं गोगटे कुलमंडळ म्हणून आहे, तर त्यांचं संमेलन कर्जतला भरलं होतं, कोंढावणे येथे. तर तिथे गेलेलो असताना संध्याकाळी एक गोगटे कवी मित्र निघाले ते, तर ते आम्ही दोघे फिरत फिरत नदीच्या काठी गेलो, आणखीन बसलो. आणखीन त्यांना मी सहज म्हणून दाखवलं की बघा, ही बगळ्यांची माळ फुले आकाशात असं गाणं आहे, पण ही माळ नाहीये, हे वेगळी रेल्वे दिसली तिकडून मुंबई पुण्याची, ती दाखवली ती त्यांना. नंतर त्या नदीमध्ये पोहणाऱ्या माशांचं कसं चालतंय ते वेगळं आहे, असं काही 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 त्यांना मी दाखवलं. तर ते त्यांच्या कवी मनाने बरोबर ते लक्षात ठेवलं. आणखीन संमेलन संपल्यानंतर ते गेले मुंबईला, मी आलो पुण्याला. आणखीन त्यांनी त्याच्यावर मी दाखवलेल्या गोष्टींवर एक कविता केली, आणखीन मला ती पाठवली. मी ती वाचली, म्हटलं सर्वच झालं, मी साधं गद्य सांगितलं सगळं, यांनी कविता केली. तेव्हा त्यांना मी पत्र लिहिलं. आणखीन पत्र पुन्हा वाचल्यावर मला असं वाटलं की त्यांनी एवढं काव्यमय लिहिलंय, आणखीन मी कसलं गद्य काहीतरी रटाळ लिहिलेलं आहे. म्हणून मग मला त्यावेळी एक कविता सुचली, ती कविता केली मी, आणखीन ती त्यांना त्या पत्रासोबत पाठवली. त्यांचा लगेच मला फोन आला की अहो उल्हासराव, तुम्ही काय छान कविता केली आहे. त्याबरोबर मला कोणीही कौतुक केलं तर ते पाहिजेच असतं, देवाला सुद्धा प्रिय असते स्तुती केलेली. त्याबरोबर मला इसाळा आला आणि एकामागे एक माझ्या कविताच सुरू झाल्या. आणखीन त्या काय थांबेनात. मी तुम्ही मागाशी उल्लेख केला का काय मला माहिती नाही, पण म्हणजे मोडलेली इंजिन दुरुस्त करून चालू करायचे हा माझा व्यवसाय. पण हे कवितेचं मी सुरू केलेलं इंजिन आता ते थांबवताच येत नाहीये मला, ते कायम चालूच राहिलेलं आहे. अजून सुद्धा आता वेग त्याचा मंदावलाय, पण तरी सुद्धा दिवसाला एखादी कविता होते असं आतापर्यंतचा वेग आहे. आणखीन तिची मला साथ आहे, त्यामुळे काय होतं, मन व्यस्त राहतं, मनातनं वेगवेगळ्या कल्पना येत राहतात. कुठली गाणी लागली की त्याच्यातनं एखादा शब्द मी पकडतो आणि त्याच्यावर कविता करतो. कोणी माझे इतके मित्र तर प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी साधारणपणे मी त्याच्यावर एक कविता करून ती लॅमिनेट करून माझ्या नातीकडनं त्याच्यावर वेलबुट्टी काढून अशा त्यांना पाठवल्यानंतर मला असा अनुभव आला की मी ज्याच्यावर कविता करतो ती कविता त्याला भावल्यानंतर आमचं नातं आणखीन दृढ होतं आणि ते त्याच्या मनात कायमची बसते ती कविता. असे शेकडो कविता आहेत त्या. म्हणजे कवितेच्या बाबतीत मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी हा तुमचा स्थायी भाव आहे, आणि ती क्रिएटिव्हिटी घरी राहिल्यानंतर सगळीकडची अशी थांबली ना, ती एकत्रित कवितेच्या स्वरूपात आली. आणि म्हणजे वाफ काय, बर्फ काय किंवा पाणी काय, स्वरूप वेगवेगळं असलं तरी मूळ एकच असतं, तसं मला काहीतरी वाटतं हे झालेलं आहे. मला काय वाटतं की मला कोणीतरी गुप्त दाता आहे
तो रात्री बेरात्री माझ्या स्वप्नात येऊन 1-2 ओळी मला सुनावतो. आणखीन त्या काही माझ्या नसतात आणि त्यावेळी मला जर जाग आली तर मी रात्री 2 वाजता उठतो, आणखीन त्या ओळी लिहून ठेवतो, कारण सकाळ झाली की त्या गेलेल्या असतात स्मरणातून. आणखीन त्याच्यानंतर त्या 2 ओळी पुढे वाढवत साधारणपणे माझ्या कविता 5-1 कडव्यांच्या 5-6 कडव्यांच्या वरती माझी कविता नसते, पण ती सबंध वाढवायची कशी याचं सुद्धा तोच मला काहीतरी पुरवतो. आणखीन त्याला अगदी माझी खात्री झालेली आहे की तो, नाहीतर ह्या कविता माझ्या मनात नसलेले विषय बरोबर शब्दबद्ध करून, आणि माझ्या सगळ्या कविता छंदबद्ध आहेत. आणखीन म्हणजे हल्लीच्या सारख्या काय म्हणायचं त्याला, मुक्त छंद नाहीये, मोकळा नाही, बरोबर बांधलेले. आणखीन माझ्या एका पुस्तकात त्यांनी त्याचंही कौतुक केलेलं आहे की अशा कविता आता कोणी करत नाही. इंजिन चालू राहू दे तुमचं, मला असं वाटतं. चालू मला आता नको राहायला म्हटलं तरी आता ते होत नाहीये. चालू राहू देत ना. अमरकडे तो एकटा तो इच्छुक असेल की त्याला आता काही विचारावं, त्याच्याकडे वळूया. अमर, लेखक आहेस आणि तुझ्या कथा मी वाचलेल्या आहेत, त्या त्रिवेणीताईंनी केलेल्या पुस्तकामध्ये त्या कविता कथा आहेत तुझ्या, छान लिहिल्या आहेस तू. तर तू मला सांग की बाबांच्या बद्दल तुला, आणि इथं आल्यावर तुला काय वाटलं या कार्यक्रमात, आणि बाबांच्या बद्दल तुला काय वाटतं? एक मिनिट, मी एक जरा विनंती करते बाकी सगळ्यांना, त्याला माणसं बघायला आवडतात, त्यामुळे व्हिडिओ म्यूट कराल का, अनम्यूट कराल का सगळ्यांनी व्हिडिओ, त्याला सगळ्यांना बघू दे, अमरला सगळ्यांना बघू दे, आणि 1-2-3 मिनिटांनी पुन्हा म्यूट करा. काय वाटतं अमर तुला बाबांच्या बद्दल? बाबा बोल. मला काही बोलायला उरलंच नाहीये, सगळं बाबांनी सांगून टाकले. बाबांना तुझी भाषा समजते. हो, काय होतं तो वर्कशॉप होतं तोपर्यंत काही यायची नाही, कॉफी सुद्धा येत नसते. कॉफी सुद्धा येत नसते. आणखीन त्याच्यानंतर मी कसा स्वयंपाक करायला लागलो त्याचं कौतुक त्याला. आणखीन त्याला माझ्या आमटीची चव अजून तोंडात सापडते असं मला सांगत होता की माझ्यासारखे रवा लाडू करायचो, शंकरपाळे करायचो, भजी करायचो, कांदा भजी वगैरे, तेच त्याला सगळ्या आठवणी येतात. त्याला तू ऐकलं सगळं, म्हणजे ना सगळं आपली चर्चा ऐकली, ऐकतोय तो, ते सगळं त्याला कळतं. त्याची भावंड त्याची एवढी काळजी घेतात. म्हणजे केदार आहेच, त्याच्या जोडीने त्याचे चुलत भाऊ प्रसंजित म्हणून आहे, मिहीर म्हणून आहे, ते त्याची एवढी काळजी घेतात. आणि त्याच्यानंतर आणखीन जर असेल आमचे सुद्धा त्याचे जे भाऊ आहेत, 4-5 भाऊ मिळून दरवर्षी त्याला कुठेतरी विमानाने गाडीने कुठेतरी लांब घेऊन जातात. त्याचे कोलाज सुद्धा त्यांनी करून आणलेले आहेत की त्याला कसं सुख मिळेल त्याची ते काळजी करत असतात. आणि मलाही अगदी बजावून सांगतात, उल्हास काका तू अमरची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत, त्याचं सगळं पाहू याच्या पुढे. म्हणजे तुमचं गोकुळ आता वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणी तुम्ही गोकुळमध्ये म्हटलं होतं तुम्ही राहत होता, तर राहतात वेगवेगळ्या ठिकाणी, पण मन तुमची जोडलेलीच आहे. विशेष आहे याच्यावर एवढं प्रेम आहे, आणि ह्याचं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे. गोव्याला गेले होते 2 वेळा, त्याला गोव्याला 5 स्टार मध्ये जाऊन त्याचे फोटो नमुक तमुक खूप भाऊ युनियन, अमरनी त्यांचं नाव भाऊ युनियन असं ठेवलेलं आहे. सगळे भाऊ मिळून जे करतात, भाऊ युनियन असं त्यांचं काय, याच्यावर सुद्धा ग्रुप आहे. खूपच छान आहे. मला वाटतं की प्रश्न किती विचारेल आणि किती न संपणार आहे. बाकीच्यांना कुणाला विचारायचंय का? आता मला दिसत नाही, बाकीचे लोक दिसले का तुम्हाला? अमरला तुला दिसतायत ना, लॅपटॉपवर दिसलं का? माझ्या समजत नाही. तो सांगतोय मला तबल्याच, म्हणजे त्याला शास्त्रीय गाण्याची फार आवड आहे. रात्री 11 पर्यंत ऐकल्याशिवाय तो मलाही झोपू देत नाही. आणखीन तबला जवळजवळ त्याला हात त्याचा चालत नाही,
पण एक दोन काहीतरी ताल त्रिताल आणि कुठला तरी ताल त्याला त्याच्या गुरुंनी शिकवला होता. तो जवळजवळ 25-30 वर्ष जास्तीच असेल कदाचित. तो तबला अजून आहे पण आता त्याचं काही चालत नाही. पण त्याला आणि त्याच्याकरता तबल्यावर त्याचं एवढं प्रेम की त्यांनी स्वतः साठवलेल्या पैशातनं दरवर्षी 5,000 रुपये तबला शिकणाऱ्या मुलाला तो देतो. अरे वा 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 वा, म्हणजे फारच छान, खूपच. म्हणजे आणि हे किती ऐकून प्रत्येक गोष्ट थक्क व्हायला होतं. आणि एकत्रपणाचा जो हे आहे ना, तुमचे एकत्र कुटुंब, एकत्र भावना, त्यातनं किती बळ तुम्ही माझी जे मी म्हंटल ना, ते बळ तुम्हाला त्यातनं पण मिळतं की सगळे आहेत तुमच्या बरोबर. नक्कीच महत्वाचा भाग आहे. आणि तुम्ही त्यांच्यासाठी आहात. तुम्ही पण त्यांच्यासाठी खूप केलेलं आश्चर्य निश्चितपणे. तुम्ही इतर लोकांसाठी करता, प्राण्यांसाठी करता, मग तुमच्या माणसावर तर तुम्ही भरपूर केलेलं आहे. इतरांना कोणाला काही विचारायचंय का बाबांना, अजून सांगायचंय? आता वाईट वाटतं त्याला तबला वाजवता येत नाही. हो का? शोभनाताई, तो व्हिडिओ मी जरा प्रयत्न करतो 1 मिनिट दाखवण्याचा. हो ठीक आहे. तोपर्यंत कोणी प्रश्न विचारायचे असले ना तर विचारताय का, की कोणाला हात वर करून तुम्हाला म्हणजे स्वतःला अनम्यूट करा, हात वर करा आणि विचारा. हा, मला एक म्हणायचं होतं, म्हणजे प्रश्न विचारायचा नाहीये, पण माझ्या मते अवलिया म्हणजे वन हु इज एक्सेप्शनल, आणि ते तुम्हाला पटलं का? ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तसं असेल तर हरकत नाही. फक्त माझी प्रतिभा भलतीच उभी राहू नये म्हणून मी नको म्हटलं एवढं. आमची चर्चा झाली आणि मग मी बदल की सगळ्यांना विचारलं. मी माझ्या डोक्यात अवलिया, कारण पु ल देशपांडेना पण तो वापरलेला, त्यामुळे माझ्या चित्र वेगळं होतं. हे तुम्ही जसे आहात त्याला मी अवलिया नाव दिलेलं होतं, पण तुमच्या डोक्यात अवलियाचं वेगळं चित्र होतं, त्यामुळे काय सांगतायत की आमची चर्चा झाली होती आधी त्या शब्दावर. एक्सेप्शनल आहात हा तरी अगदी मान्य करण्याजोगाच आहे. आणि काय म्हणतो हा अमर, मला अवलिया हा शब्द पटला होता असं सांगतो. पटला होता. अमर, वा वा वा, माझ्या बरोबर. आणि तुम्ही सांगितलं होतं की कवितेत सुद्धा तो सुचवतो शब्द कधी कधी तुम्हाला. आणखी कोणाला काही विचारायचं का? इथे शेअर होते तोपर्यंत विचारा, बोला. आमचे एक पेशंट आहेत, ते पण असेच आहेत, म्हणजे अत्यंत सॉर्ट ऑफ म्हणजे इतकी काळजी घेण्यासारखा पेशंट आहे. हात हलतात त्यांचे, पण करायला इतके आहेत आणि इतरांचं कौतुक. ते आणि तुम्ही म्हणजे पर्सनॅलिटी वेगळे असाल, पण ते व्हिडिओ लागला. व्हिडिओ दिसतो. आमचा जुना मित्र फ्रीज, त्याला खाली भोकं पडून अशा तऱ्हेचं गॅजेट केलेलं. आता बघा, मी ही भांडी कशी ठेवणार, ही दोन्ही भांडी माझ्या हातात आहे. आणखी मी पायाने गुडघ्यानी दार उघडलं, मग गंज इकडे ठेवला, हा तांब्या इकडे ठेवला, आणखी फ्रीज बंद करून टाकलं. सिंपल. थँक्यू. हातात 2-2 भांडी असताना आपल्याला फ्रीज म्हणजे एक भांड बाजूला ठेवायला लागतं, मग फ्रीज उघडायचा, एक भांड ठेवायचं, दुसरं भांड ठेवायचं, तोपर्यंत फ्रीज उघडा, असं जे अडचणी येत होत्या त्याच्याकरता मी पायात भोक पाडून जुन्या फ्रीजला एक गॅजेट बनवलं. म्हणजे आता त्याच्यात काही व्यवस्था मला तर दिसलं नाही, कदाचित माझी दृष्टी मंद असेल म्हणून, पण एका पायाने दाबलं की दार उघडतं, गुडघ्याने बाजूला सारलं की दोन्ही भांडी ठेवायची, दार बंद करून टाकायचं. सिंपल. सगळ्या समस्येला तुमच्याकडे उत्तर आहे असं. नंतर भोगावला जे माझं घर आहे ते उषा, आणखीन मी आठवड्यातनं 2-3 दिवस तिथे जाऊन राहत होतो नंतर सुद्धा. तर तिकडे आतमध्ये उषा असताना मी बाहेर मग काहीतरी बागकाम किंवा असं काहीतरी करत राहिलो, तर दरवेळी ते दार उघडं तर ठेवता येत नव्हतं, आणखीन बंदही करता येत नव्हतं. तिला यायचं झालं काही कारणाने तर मी त्या दाराला एक फट पाडून आतमध्ये तारेच्या असं एक गॅजेट बनवलं की बाहेरून दुसऱ्या कोणाला कळणार नाही, पण आत हात घालून उघडलं की आतली कडी उघडली जायची. सारिक गोष्टी.
कैलास तरावली हा शब्द आहे, एक्सेप्शनल. म्हणजे यू हॅव बीन डुईंग एनी पॉसिबल थिंग, असं जे डोक्यात येईल ते अगदी. म्हणजे इम्पॉसिबल हा शब्द त्यांच्या ह्याच्यात नाही, डिक्शनरीत नाही. नेपोलियनचा जसा अशक्य शब्द नाही तसा त्यांच्या डिक्शनरीत नाही. सगळ्याला उत्तर आहे, सगळ्याला सोल्युशन आहे. बरोबर. श्रद्धा, तुला काही बोलायचंय का? श्रद्धा बोलायचंय का? बोल ना. मॅडम, वेगळं व्यक्तिमत्व बघितलं. हो, पहिल्यांदा हे अशी व्यक्ती दिसली. हो. आणि ती आपल्या परिवारातली आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मग हे आणि इतक्या जवळ आहे आणि पण माहित नव्हतं एवढं. अनेक वेळेला त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं, पण ती व्यक्ती अशी असेल असं नव्हतं माहिती. आणखी कोणीतरी विचारत होतं, कोणाला प्रश्न विचारायचा होता? हा मॅडम, बोला. पु ल देशपांडे म्हणाले होते, या जगात देव आहे का नाही मला माहित नाही, परंतु लता मंगेशकरचा आवाज आहे. तर उल्हास गोगाटे सारखे देव माणसं या जगात आहेत असं सगळं ऐकून मला असं वाटलं की देव माणसं हीच का देवासारखी वर राहतात. हो, खरंच आहे, अगदी खरं आहे. म्हणजे आज कोणाला तुम्हाला काही विचारण्यापेक्षा तुमच्याबद्दल मतं व्यक्त करणं हेच होणार आहे, असं मला वाटतं. की मृदुला म्हणली की माझी स्थिमी झाली. अगं मृदुला बोल, तू छान फक्त तुझं हे नको आहे, म्हणजे स्क्रिप्ट पण नको, तोंडी सांग तुला काय वाटलं. आणखी कोणी आहे का बोलायचं? बोलते का? सांगते. अतुल, तुम्ही अगदी इतके योग्य वेळी तुम्ही फोटो दाखवत गेलात ना, खूप छान. म्हणजे की ते तू काही विचारतेस का आशा? हा, नाही, मगाशी मी म्हणत होते की आपले आडनाव येत नाही, उमेश सलगर. ते पर्सनॅलिटी दोघांच्याही एकदम वेगळे, पण अप्रिशिएटिंग अ ह्युमन बिईंग म्हणजे हे दोघांच्या मध्ये इतकं साम्य वाटलं मला. आणि डेडिकेशन टू द वाईफ ते सुद्धा बघा, अजूनही त्या नाही आहेत तर सगळं म्हणजे त्या असल्यासारख्या एक त्यांच्या मनात असतं. मुलाच्या लग्नाच्या वेळी म्हणा किंवा घरात काही मंगल प्रसंग असले की अजूनही ते तेवढ्याच आठवणीने बायकोच्या फोटो समोर सगळं ठेवतात, करतात. म्हणजे ही दोन टोटली वेगळी आहेत पर्सनॅलिटी, पण त्यांच्यात एक त्यांचा एक जो हे माणूस पण त्यांचं आणि ते प्रेम अगदी कुठल्याही अपेक्षित निरपेक्ष प्रेम म्हणतो आपण. अगदी खरं. गोगाटे साहेबांचं वय किती आहे हो प्लीज? मी 17 वर्षाचा होईन आता पुढच्या शेवटी. माझं खरं वय 88 आहे. आता अजून 2-3 महिन्यात 89व्या वर्षात जाणार. अमर किती वर्षाचा? आता अमर 63 वर्षाचा झालं. त्याचा 58 सालचा जन्म. तर मी म्हणजे बाबांच्या विनोदाचं आता उदाहरण की आम्ही याच्या वेळी चर्चा चालली होती, तर मी त्यांना म्हटलं की ही अमरदादा म्हणते त्रिवेणी. मी म्हटलं मी त्याला अमर आरे म्हणतेय, तर चालेल ना त्याला म्हटलं तर बाबा म्हणले त्याच्यावर त्याला तर चालेल म्हणे, मी पण तरुणच आहे, मलाही आरे तुळे म्हटलं तरी चालेल. म्हणजे 88व्या वर्षी त्यांना स्वतःला तरुण वाटणं हे किती छान आहे. म्हणजे की खरंच म्हणजे काय बोलावं असे शब्द कमी पडतात. म्हणजे म्हणूनच म्हटलं एक्सेप्शनल ह्युमन बीइंग. मृदुला बोलतेस का? खर तर नाही, मी जसं लिहिलं तसं काय बोलायचं हे सुचत नाहीये हो. म्हणजे त्यांनी एवढं धैर्य आणि एवढं सगळं कुठून गोळा केलं असेल हे, म्हणजे सायकोलॉजिकल केस स्टडी म्हणून खरंच कुणीतरी करावा विश्लेषण आणि आपल्यासारख्यांना ते उलगडून दाखवावं. म्हणजे तुम्ही तर आज तो प्रयत्न खूप छान केलाय आणि तुम्ही खूप छान प्रकारे उल्हास काकांना बोलतं केलंय.
पण उल्हास काका, तुम्हाला त्रिवार त्रिवार वंदन आणि त्रिवार त्रिवार नमस्कार. तुमच्यातलं कणभर जरी आम्हाला आज घेता आलं तरी आमचं उरलेलं आयुष्य खूप सार्थकी लागेल. मी अमरच्याच वयाची आहे, माझाही 58 सालचा जन्म आहे. हा, त्यामुळे म्हणजे अमरच्याच वयाची आहे मी. पण अमर आणि अमरला सुद्धा हॅट्स ऑफ. अमरला सुद्धा हॅट्स ऑफ. म्हणजे तो मनाने कुठूनही खचून गेला नाही. आणि त्याचे थॉट्स सुद्धा सगळे पॉझिटिव्ह असतात. हे केवढं निगेटिव्ह थिंकिंग नाही नाहीये. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ही फार वाढवलंय आम्ही. ते इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स त्याला अजिबात येऊ दिलेलं नाही दिलात तुम्ही. ते तुम्ही कुठेही जायला तो हिचकत नाही. कुठेही जायची त्याची तयारी असते. लाज वाटत नाही त्याला कधी. नाही, त्याला नाही वाटत आणि तुम्ही ते जाणीव त्याला होऊ दिली नाहीत ना. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्या दिव्यांगाची कधी हे बाळगली नाही, कधीच नाही. आणखी सकाळपासून तो माझ्या मागे लागला होता. माझी एक कविता आहे, जणू काही त्याच्या तोंडी आहे अपंग जरी असलो अशी. पण ती आता एवढ्या कवितातनं मला काही शोधणं काही जमलं नाही. मला दिसत नाही कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. पण त्या कवितेत असं आहे की त्याला त्याच्या मनात कसे विचार असतात की मी तो अशी कल्पना करतो की मी मोठा डॉक्टर झालेलो आहे, मी मोठा इंजिनियर झालोय, आणखीन काय शेवटी काय म्युझिक डायरेक्टर झालोय, म्युझिक वर त्याचा फार प्रेम आहे ना. त्याच्यात म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ते. आणि सफर करून येतो तो त्याच्या स्वप्नात. आणि त्याचा फोटो एक मला वाटतं तुमच्याकडे आहे वाटतं ना, असं काहीतरी वाद्य घेऊन बसलं. हो आहे. आणि अपंग आहे असं दिसतच नाही. तंबोरा वाद्य घेऊन बसलेला एक फोटो आहे त्याच्या. एक मिनिट हा, तो इथेच आहे. असं दाखवता आला कोणाला तर नाही. त्याच्या स्वप्नातलं गाव मोठं आहे आणि त्याच्या स्वप्नातल्या गावात तो रोज फिरून येतोय. छान. मागे पडलं नाही. आणि त्रिवेणी सारखी मुलगी ही तुम्हाला मिळाली, हे किती अजून एक छान आहे. हो, काही विचारू नका. म्हणजे माझं भाग्य मलाच हा फोटो आणलाय तिने. फोटो आहे मला पाहिलेला आठवत होता. मी सांगते ना, तुमचं घर तो क्षण न क्षण माझ्या मनात कोरलेला आहे. तुमच्या घरी आलेला सगळं म्हणजे तुमचं घर त्यावेळेचं आहे, अक्षरशः कोरलेलं आहे. आणि कोणीही आलं तर ते होईल, म्हणजे कोणालाही आलं तर हेच होईल. गेले कित्येक दिवस शोभनाताई इतकं भरभरून बोलत होत्या तुमच्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल, त्यामुळे आमची इतकी उत्सुकता होतीच. आणि झलक म्हणून शोभनाताईंनी परवा तुमच्यावर लिहिलेलं व्यक्तिचित्रण तेही टाकलं होतं. आणि तुमच्या कविता या सगळ्यातून. पण त्याच्या कविता मुद्दाम टाकली होती मी त्यांच्याच अक्षरातली. म्हणजे याचा कवितेचा नंबर, खाली तारीख वगैरे हे सगळं इतकं सुंदर असतं त्यांच्या कवितेच्या वया सुद्धा बघत राहावे अशा वाटतात. म्हणजे अक्षर, शोभनाताई अक्षर सुद्धा उत्तम. हो. ज्याला हात घालतील ते सोनं अक्षरशः. आणि ज्याच्या बरोबर सहवासात येतील त्याचं सोनं. प्रस्तावनेत म्हटले त्रिवेणींनी परीस म्हणून त्यांना. तर एक कागद सापडलाय माझा, तो दाखवते. पूर्वीचा लेख कुठला तरी आहे. शोभनाताई, एक बाबांच्या हस्ताक्षरातलं आहे हे लिखाण. हा खूप जुना कागद आहे. पण म्हणजे अक्षर कुठेही बदललेलं नाही. हो, कुठेही. हो, खूपच म्हणजे. आणि तू त्याचं पुस्तक केलं आहे त्यामुळे. आणि त्यांनी केलं, मी सायकलवर आणून ते मला त्या दिवशी, तो मेघालयला चालला होता त्यांचा मुलगा, तर ते वाटत होतं की ते पुस्तक वाचावं आपल्या मुलाखतीच्या आधी. आणि ते खूप छान झालं. त्याच्यामुळे मला बरंचसं काय काय नवीन समजलं. स्मृतिबंध म्हणून हा हे जे पुस्तक आहे ते त्रिवेणींनी हे केलेलं आहे. अरे वा. माझ्या आईचा फोटो आहे. म्हणजे आमचं गोकुळ होतं तेव्हा माझ्या आते भाऊ तिच्या हातामध्ये. आणि त्यांच्या नातीने हे केलेले आहे, मुखपृष्ठ केलेले. आणि मागची तुम्हाला दिसणार नाही, पण ह्याच्यात खूप फोटो आहेत त्यांचे वेगवेगळे. असं ते मी उल्लेख केला होता ना, माझ्या वडिलांचे मामा नागमलिमे, त्यांनी लहानपणचे काढलेले बरेचसे फोटो आहेत. आणि अगदी जुने फोटो सुद्धा आहेत.
म्हणजे माझी पणजी आजी कुंकवाचा करंडा वगैरे जुना फोटो एक आहे त्याच्यामध्ये. नंदीबाईला समोर मी बसलोय, दुसरा बैल तो. आणि शोभनाताई, मला इथे आवर्जून सांगा वाटतं की जेव्हा स्मृतिगंध या पुस्तकावरती आम्ही काम करत होतो तर एकही वाक्यरचना बदलावी नाही लागली, कारण त्यांचं लिखाण इतकं नेटकं होतं की बदलायला कुठे स्कोपच नव्हता. इतकं परफेक्ट त्यांनी लिहिलेलं होतं. आणि हे सगळ्यात फास्ट आणि कमी, खूप त्याच्यामध्ये कमी मला काही कॉन्ट्रीब्युट करावं लागलं. त्यांचं जे लिखाण होतं ते इतकं व्यवस्थित होतं आणि सगळे फोटो नीट ठेवलेले होते आणि लिखाणही छान जतन करून ठेवलेलं होतं. त्यामुळे पुस्तक बनवणं खूपच सोपं गेलं. परफेक्शनिस्ट आहेत ना. परफेक्ट. माझ्या लेखात म्हटलं होतं मी, नाशिक फडकेंच्या कादंबरीत नायक नायिका असे सर्व गुण संपन्न असायचे. आपल्याला वाटायचं की असे कसे असतील, पण आपण बघितलं म्हणजे सर्व गुण संपन्न असतात. नाशिक फडकेंच्या कादंबरीमध्ये नायक कसे सर्व गुण संपन्न असायचे. मला एकदम तरुण झाल्यासारखं वाटलं. आताच बोलायला चुकलो. 100 होणार. बरं, आणि कोणी काही बोलतंय का? आपण आपलं असंच आहे हे सगळं. आणि खरंच या कोरोनामुळे आपलं हे ऑनलाईन सुरू झालं ना, त्यामुळे हे आपण दाखवू शकलो. नाही तर मी सातत्याने की लोकांना समजायला पाहिजे, लोकांनी बघायला पाहिजे, पण ते लेखात किती लिहिणार ना, हे प्रत्यक्ष पाहणं आणि लेखात याचा फरक पडतो शेवटी. ऑनलाईनचा फायदा आहे. ऑनलाईन कार्यक्रमाचा हा एक फायदा कोरोनामुळे आपल्याला झाला आणि हे इतकं छान व्यक्तिमत्व आपण सगळे पाहू शकलो. म्हणजे अमरचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नक्कीच खूप फायदा आहे नवीन टेक्निक. मला वाटतंय आपण आता थांबून आभाराकडे वळू का? मी समारोप असं करावा असं काही वाटतच नाही, थांबावं असं नाही वाटत आहे. किंवा एका खूप छान अनुभव आणि खूप छान सगळं मनावर अगदी प्रेरणादायी तर आहेच आणि ठसणारं असं सगळं हे झालं. आणि मला वाटतं की आता ह्याच्याबरोबर नंतर सुद्धा व्हिडिओ बघतील, त्यानंतर लोकांच्या आणखीन प्रतिक्रिया येतील आणि जगभर हा आता व्हिडिओ जाईल. आणि मलाच खूप छान वाटतं की हे आता आलेलं आहे. तर मला वाटते कोणाला काही बोलायचं आहे का मी आभाराकडे वळून? आतून मला वाटतं मी आभार आता म्हणते की बाबांचे तर काय म्हणजे की आभार हे शब्दच म्हणजे की तुम्ही परिवारात आमच्या आहात याचा आम्हाला अभिमान आहे, एवढंच मी म्हणू शकते ह्या सगळ्यांना. आणि किती भाग्यवान आहात की इतका छान माणूस आपल्या परिवारात आहे. तर इथं आभार म्हणतात का बाबा, त्रिवेणी, अमर, सुद्धा. आणि त्रिवेणीनी खूप वेळ दिलाय बरं का. त्रिवेणी स्वतः काम करते, तिला वेळ नसायचा, मग ती म्हणायची अहो मी अजून माझं ऑफिसचं काम संपलं नाही, 10 वाजता तुम्ही जागे असता का, बोललं तर चालेल का? आमच्या बऱ्याच ह्याच्यावर ज्या चर्चा झाल्या, तिने पण काही तिला मी पाठवलेलं वाचलं किंवा या कविता शोधल्या वगैरे, हे सगळं करण्यात तिची खूप मदत झाली. ती पुन्हा सोलापूरला गेलेली होती, तिथून ती आली, म्हणजे तिने खूप तिच्यामुळे हा आपण अरेंज करू शकलो. त्यामुळे तर आहेच, पण शोभनाताई तुम्ही जे कष्ट घेतलेत त्याला काही पर्यायच नाही. कष्ट काय म्हणजे आनंद आहे हो, कष्ट कुठले त्याच्यात. आणि त्रिवेणीमुळे आम्ही म्हणजे बाबा म्हणले मला मी तयार आहे, पण कोणी मला दिसत नाही आता आणि मी हे करू शकत नाही. मग त्रिवेणी त्यांनी पुस्तक मला पाठवल्या मी त्रिवेणीला फोन केला. मी काही म्हटलं की अगं आपण करूयात का, हे तू करशील का? मी डायरेक्ट तिलाच ती तयार झाली. आणि केदार त्या दिवशी आले होते पुस्तक घेऊन, ते सायकलवर आले होते बरं का. आणि मला बाबांचे सगळे गुण त्यांनी त्या केदारमध्ये उतरलेले दिसले, साहस पण त्याच्याकडे आहे. आणि तो 2 मिनिटं म्हणजे तो एक 5-10 मिनिटच मला वाटतं आमच्याकडे थांबला असेल. आणि त्याच्यात त्यांनी मला विचारलं की तुम्ही बाहेर वगैरे कसे, आम्ही दोघंच दिसल्यावर त्यांना असं वाटतं की बाहेर कसे जाता काय. मी म्हटलं नाही आम्ही उबर वगैरे करतो. तर नाही म्हणे, मी अशासाठी विचारलं की तुमच्यासारख्या वृद्धांना दोघंच असतात किंवा काय. तर मला अशी कल्पना आहे, माझ्या मित्रांची सगळे एक मी पत्ते तुमच्या हे करून आपण करू. आणि केव्हाही तुम्ही बोलवलं की कोणीतरी मित्र येईल आणि तुम्हाला कुठे डॉक्टरकडे जायचंय, कुठे जायचंय हे नाही, म्हणजे फक्त पुस्तक द्यायला आलेल्या माणसाला तेवढ्या क्षणात आमच्या समस्या बघून असं वाटलं की आपण हे काहीतरी करायला पाहिजे. हे कुठंतरी आतच आहे होते आणि ते खूप परंपरा तुमच्या जीन्स पण आलेलं आहे, दुसरं काही नाही की कुठं ती तुमचे जीन्स आधीपासून जे आहेत ते सगळं
तुमच्यात आलेले आणि ठासून भरलेले आहे ते मला तो मेघालयला गेल्यामुळे तो उपलब्ध राहू शकणार नव्हता. त्यांची नात आहे शीतल, ती सुद्धा कधी त्यांनी कविता तिने पाठवून दिली होती मला व्हॉट्सअपवरून. नंतर काही असतं की ती मेसेज द्यायला माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हता, तिच्या मार्फत मी आधी आहे ना विचारलं. तिचे पण आभार म्हणजे बाबा, त्रिवेणी, नंतर अमर यांचे तर आभार आहेतच, पण इतर सुद्धा सगळे गोपटे कुटुंबियांचे आभार मी मानते. आणि अतुलचे तर काय म्हणजे दरवेळेला त्याच्यामुळे हा कार्यक्रम चांगला होतो. आज सकाळी खरं तर पाठवले नाही खरं त्रिवेणी त्यानं फोटो आणि आज सकाळी पाठवले, पण त्यांनी योग्य नाही त्या ठिकाणी म्हणजे न सांगता की जेव्हा उषाताईंचं चालेल तिथला फोटो म्हणजे त्यांनी पण सगळे ते नीट बघून ठेवलेले होते. आणि अतुलमुळे हे आम्हाला शक्य होतं झूम मीटिंग करणं, आणि आम्ही पूर्णपणे त्याच्यावर विसंबून असतो आणि तो पण त्याला योग्य तो न्याय देतो. आता फेसबुकवरचे आणि या झूमवरचे सगळे श्रोते ते सगळे असले तरच म्हणजे या कार्यक्रमाला काहीतरी अर्थ येतो ना, तर त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि कार्यक्रम आता इथं हे जे दिसतं चित्र ते आता आपल्या समोर जाऊ नये असं वाटतं, बाबा, त्रिवेणी आणि अमर बसलेले, पण आपण थांबूयात आता कार्यक्रम. तुम्हाला काही सांगायचंय का अजूनही त्रिवेणी? आज कोजागिरी पौर्णिमा म्हणून बाबांनी बरोबर, मी विसरले बरं का, छान आठवण केलीस. मी कोजागिरीसाठी बाबांच्या कवितांच्या ह्याच्यात शोधत तर मला एक अगदी वेगळी कविता दिसली, तर ती फक्कड बेट म्हणून कविता आहे. आणि माधवी वैद्यांनी त्याचा प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे. म्हणजे चंद्रावर अशी कोणीच कविता केलेली नसेल. तू वाचून दाखव. आपण त्या कवितेने आपण कारण आभाराच्या आधीच घ्यायला पाहिजे होती, ठीक आहे, पण तू त्या कवितेने आपण थांबूया. कविता वाच तू. हो, कवितेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करू, पण त्याआधी मला सर्वांना अगदी मनापासून थँक्यू म्हणायचंय. आणि शोभनाताई, तुमचा उत्साह पण खूपच दांडगा आहे. आणि म्हणजे मी काही फार वेगळं केलेलं नाहीये, अगदी खारीचा वाटा तुम्ही म्हणू शकता. आणि थँक्यू अतुल सर आणि सर्व उपस्थित आहे त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. कविता सांगा. पहिलं व्यक्ती बघायला अच्छा, कवितेचं शीर्षक आहे फक्कड बेट. पौर्णिमेचा चंद्र कसा तांदळाची भाकरी, पौर्णिमेत सजे चांदण्याचे कोरड्यास रात्री, भरीत सजे चांदण्याचे कोरड्यास भाकरी रात्री. थाळी कशी छान अशी, थाळी कशी छान अशी आभाळाची निळी निळी, थाळी कशी छान अशी आभाळाची निळी निळी, सभोवती रेखेली चांदण्याची रांगोळी. मंगळाचा तांबडा तिखट जाळतो गोळा, मंगळाचा तांबडा तिखट जाळतो गोळा, तोंडी लावता मधुनीचे आणि पाणी डोळा, तोंडी लावता मधुनीचे आणि पाणी गोळा. चांदण्याची ती पिठोरी शर्कराही पांढरी, चांदण्याची ती पिठोरी शर्कराही पांढरी, दुग्ध गंगेच्या दुधाला आणिक गोड करी, दुग्ध गंगेच्या दुधाला आणिक गोड करी. वाटे कसा बेतहा फक्कड जेवणाचा, वाटे कसा बेतहा फक्कड जेवणाचा, आमंत्रितो आम्ही तुम्हा लाभ घ्यावा फुकाचा, आमंत्रितो आम्ही तुम्हा लाभ घ्यावा फुकाचा. थँक्यू. आणि जेवण पण दिलं कवितेतनं मस्त पैकी, खरंच म्हणजे शेवट झाला. मी विसरले होते बरं का त्रिवेणी. संपत आलेलं आहे, 5 मिनिटांनी करतेस. संपूयात आपण, कार्यक्रम संपले आपला. दादा नाही कळत आहे. प्रसंजित संबंधी काहीतरी बोलतोय, त्याच्या चुलत भाऊ त्यांनाही दिले चालेल. आणि तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ आम्ही पाठवा तुमच्या सगळ्या मित्रांना. थँक्यू, धन्यवाद.